14 6 12 12 बर आणखी 8 8 9 9 ठीक आहे ओके 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 72 चे किती फॅक्टर्स आहेत टोटल 12 नंबर ऑफ फॅक्टर्स आहेत ठीक आहे 45 45 सर ब्लॅक स्क्रीन आली ज्यांना ज्यांना ब्लॅक स्क्रीन दिसत आहे त्यांनी काय करा ज्या वेळेस माझा व्हिडिओ दिसेल त्याच्यावरती 2-3 वेळेस असं टॅप 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 करा ऑटोमॅटिक ते पिन माझा व्हिडिओ पिन होईल आणि मग तुम्हाला ब्लॅक स्क्रीन येणार नाही ठीक आहे चलो 45 चे फॅक्टर्स कोण सांगतं अगण्या सांगता येईल फॅक्टर्स सर मी सांगू सांग बेटा कुणी पण सांगा पटकन सांगा 145 145 15 बर म्हणजे दुसरं नाही का बेटा 1 च्या नंतर 2 आहे 2 च्या नंतर 3 आहे 3 न गेला तर 335 मग असं थोडस पेअर वाईज सांगते 315 5 9 9 आणखीन पुढे झाले बरोबर आहे येस सर ठीक आहे सर हो हो सर वो HW करके दिखाओ करून बघू आपण ते पण आता या दोघांचे फॅक्टर्स तुम्ही ज्यांनी फाइंड केलेत त्यांच्यापैकी बघा 72 चे फॅक्टर्स नंबर ऑफ फॅक्टर्स भेटले आपल्याला 12 आणि 45 चे नंबर ऑफ फॅक्टर्स किती भेटले बघू आपण 1 2 3 4 5 6 ठीक आहे टोटल नंबर ऑफ फॅक्टर्स 6 अरे सर कोण शेअर केलं एक मिनिट काय बनवले सर सर पांढरी स्क्रीन यायले अरे कोण शेअर केले ते चला चला लक्ष द्या इकडं कोणीतरी व्हाईट बोर्ड शेअर केला त्याच्यामुळे येत होतं काय हरकत नाही चला लक्ष द्या इकडं चला ठीक आहे आता तुम्हाला हे दोघांचे आपण काय केले फॅक्टर्स फाइंड केले आता तर हे होमवर्क मध्ये आर्यनला कोणत्या नंबर साठी फॅक्टरच्या फाइंड करण्यामध्ये प्रॉब्लेम येत होता 144 ठीक आहे तर मी एक करून दाखवतो 144 त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे बघू आपण 144 चे आपल्याला आता फॅक्टर्स फाइंड करायचे दोन फॅक्टर तर फिक्स आहेत 1 अँड 144 आपण कालच बघितलंय कोणत्याही नंबरचे दोन फॅक्टर्स हे नेहमी कंपल्सरी फिक्स असते कोणते असते ते कंपल्सरी फिक्स 1 अँड नंबर ठीक आहे 1 अँड नंबर इटसेल्फ त्याच्यामुळं 144 चे दोन फॅक्टर्स आपण विदाउट डिव्हिजन डायरेक्ट फाइंड लिहून टाकले इथं 1 अँड 144 चला आता मी काय करतो 144 ला 2 न डिवाइड करतो काय येईल 2 7 चा 14 0 0 4 2 2 जा 4 रिमाइंडर किती आला आर्यन 0 आला त्याचा मीनिंग काय रिमाइंडर जर 0 आला 2 अँड 72 आर फॅक्टर ऑफ 144 म्हणून इथं लिहितो मी 2 अँड 72 त्याच्यानंतर 3 न डिवाइड करतो मी बोल बेटा लिहायचंय का नाही लिहायचं फक्त बघा ठीक आहे फक्त लक्ष देऊन बघा आपल्याला पुढे फाइंड करायचे आणखीन आज भरपूर क्वेश्चन आज तुम्हाला काम भरपूर आहे आज थेअरी कमी आहे प्रॅक्टिकल जास्त आहे तुम्हाला आज क्वेश्चन सॉल्व्ह करायचे ठीक आहे चला आता पुढे 3 न डिवाइड करणार 104 ला मी 3 न डिवाइड केलं 3 4 जार 12 रिमाइंडर 2 हा 4 खाली घेतला 3 8 जार 24 0 0 तर इकडे लक्ष द्या तर आपला रिमाइंडर आला 0
याचा मिनिंग आहे 3 and 48 आर फॅक्टर्स ऑफ 144. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. चला आता आपण 4 न डिवाइड करून बघू. 4 न डिवाइड करायचे मला 144 ला. 4 3 जा 12, रिमाइंडर 2 4. चला 4 च्या टेबल मध्ये येते का रे? 4 च्या टेबल मध्ये 24 येतं का? नाही येत. ठीक आहे, हा येते का नाही रे? 4 च्या टेबल मध्ये 24 यस कोणीच बोलत नाही. सर. हा येस, कधी येते सांगा बरं. कधी येते सांगा. हा 4 चा टेबल म्हणा 24 कधी येते सांगा मला. शाबास. 4 6 आर 24. करेक्ट करेक्ट करेक्ट. याचा मिनिंग आहे 4 and 36 आर फॅक्टर्स ऑफ 144. चला नेक्स्ट, कितीला डिवाइड करायचं आता गुरु सांग बर. गुरु तू सांग. आता मी पहिल्यांदा 2 न केलं, मग 3 न केलं, मग आता मी 4 न डिवाइड केलं. आता 4 न डिवाइड केल्याच्या नंतर कशाला डिवाइड करू? 5 न डिवाइड करतो. शाबास, गुड. 144 डिवायडेड बाय 5. 5 2 जा 10, 4 5 8 जा 40, रिमाइंडर 4. तर आता मला गुरु तू सांग, जर रिमाइंडर 4 आला असेल आपला, तर हे डिव्हिजन काही कामाचं आहे का आपल्या? नाही. शाबास, गुड. मग मी आता नेक्स्ट नंबर 6 न डिवाइड करून बघतो. 6 न मी डिवाइड करणार आहे 144 ला. 6 1 जा 6, 6 2 जा 12, रिमाइंडर 2. हे 4 आपण खाली घेतला 24. हा चला 6 च्या टेबल मध्ये कधी येते सांगा. करेक्ट. 6 4 जार 24 0 0. याचा मिनिंग असा आहे 6 and 24 आर फॅक्टर्स ऑफ 144. चला आता पुढे 7 न डिवाइड करून बघतो. 7 न 144 ला डिवाइड केलं. 7 2 जा 14, 0 4, 7 0 जा 0 0 आणि रिमाइंडर किती आला आपला? 4 आला. मग रिमाइंडर जर 4 आला तर हे डिव्हिजन आपल्या काही कामाचं नाही. ठीक आहे, मग आता मी नेक्स्ट कितीनं डिवाइड करणार सांगा आता. 8 न डिवाइड करतो. 144 ला 8 न डिवाइड केलं. 8 1 जार 8. सांगा सबट्रॅक्शन किती आलं? 14 minus 8. 14 minus करेक्ट 6. हा हे 4 घेतला. आता हे झालं 64. 8 8 जार 64 0 0. रिमाइंडर 0 आला. याचा मिनिंग आहे 8 and 18 आर फॅक्टर्स ऑफ 144. आता कशाला डिवाइड करू मी? आता मी 9 ने डिवाइड करतो. म्यूट करा. आता मी पुढे कशाला डिवाइड करणार? 8 न डिवाइड केल्याच्या नंतर 9 न डिवाइड करणार. 9 न डिवाइड केलं 144 ला, तर 9 1 जार 9. सर व्हिडिओ स्टॉप झाला सर. सर स्क्रीन ब्लॅक झाली. सर व्हिडिओ स्टॉप झालाय. कोण सांगतंय? यश तू सांग बेटा. 14 minus 9. 14 minus 9. 1 4 का सर? 5. 5. करेक्ट. हो. चला 9 च्या टेबल मध्ये 54 येते का सांगा बर. 9 6 54. यस सर येते. 9 9 6 आर 54 0 0. याचा मिनिंग रिमाइंडर 0 आला. याचा मिनिंग 9 and 16. 9 and 16 आर ऑल्सो फॅक्टर्स ऑफ 144. चला आता पुढे कशाला डिवाइड करायचं?
10 न डिवाइड करायचं. हा, मग इथले मी काढून टाकतो आता, हे काही कामाचं नाही. आपण घेतलं ना, लिस्ट मध्ये घेतलं, त्याच्यामुळे मी इथलं डिव्हिजन काढून टाकतो. मग 144 ला मी डिवाइड केलं 10 नी. 10 1 जार 10, 4 4, 10 4 जार 44, रिमाइंडर 4 आलेला आहे. हे डिव्हिजन काही कामाचं नाही. मग 11 न मी डिवाइड केले, 11 न 144, 11 1 जा 11, रिमाइंडर 14 मायनस 11. कोण सांगतोय 14 मायनस 11? 3. करेक्ट. 3 4. मग 11 3 जा 33, रिमाइंडर 1. मग रिमाइंडर जर 1 आला तर हे आपल्या काही कामाचं आहे का गुरु? नाही. शाबास. मग आता कितीने डिवाइड करायचं गुरु? 12. शाबास. 12 न डिवाइड करायचं. 12. मग 12 न मी 144 ला डिवाइड केलं. 12 1 जा 12, रिमाइंडर किती आला? 2. आणि हे 4 ला खाली घेतलं, 24. 12 2 जा 24, रिमाइंडर आला 0. रिमाइंडर किती आहे? रिमाइंडर 0. याचा अर्थ 12 and 12 आर फॅक्टर्स ऑफ 144. मग मी इथं लिहू का इथं 12 and 12? पण आपलं काय ठरलं होतं? हा, तर आपलं काय ठरलं होतं? रिपिटेशन करायचं नाही, आणि रिपिटेशन झाल्याच्या नंतर आपण स्टॉप करायचं. या दोन्ही गोष्टी ठरल्या होत्या आपल्या. एकच नंबर आपण फॅक्टर्स मध्ये रिपीट घेणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर रिपिटेशन व्हायला चालू झालं तर आपण पुढे डिवाइड करणार नाही. तर आता इथे एक तर रिपिटेशन सुरू झालं, दोनदा 12 लिहायची गरज नाही, मी एकदाच लिहितो, एक वेळेस काढून टाकलं. ठीक आहे. आणि या एकट्यालाच कशाला खाली लिहायचं म्हणून मग पुढे लिहून टाकतो. चालतंय. हे आहेत याचे 144 चे फॅक्टर. कालच्या होमवर्क मधला हा क्वेश्चन होता. आर्यनला काहीतरी प्रॉब्लेम होता. काय प्रॉब्लेम होता आर्यन, सांग बरं तुला. आर्यन केंद्रे 144% 5301 5300 नाही, असं काहीच येत नाही. अरे डिव्हिजन केल्यानंतर नंबर छोटा होईल की. चला ठीक आहे, काही हरकत नाही. आज आपल्याला एक नवीन कन्सेप्ट शिकायचंय. त्या नवीन कन्सेप्टचं नाव आहे कॉमन फॅक्टर. आपण काल शिकले फॅक्टर. काल आपण शिकले ते फॅक्टर्स. काल आपण शिकलेले आहेत ते हाऊ टू फाइंड फॅक्टर. आज आपल्याला शिकायचंय फॅक्टर तर फाइंड करायचेच आहेत. फॅक्टर फाइंड करायचे आहेत, आणि फॅक्टर फाइंड केल्याच्या नंतर त्यांच्यामधले कॉमन कोणते कोणते फॅक्टर्स आहेत ते आपल्याला शोधून काढायचे. ठीक आहे. आता कॉमन फॅक्टर्स, कॉमन या वर्ड्स मध्येच काय आहे? कॉमन कशाला म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? सांगा, कॉमन कशाला म्हणायचं? हा, कोण सांगते? विपुल सांगशील तू? सारखे सर. विपुल स्वामी आहे का? मी सांगू? हा, सांग बेटा. कॉमन म्हणजे अलग. अलग? जी सेम सर, सेम. सर डिफरंट नसणारे. डिफरंट नसणारे. बर. आणखीन कुणी आहे सांगणार? जे सेम असणारे. जे सेम असणारे. जे सेम. हे बघा बेटा, सेम हा वर्ड यूज करण्याच्या ऐवजी आधी कन्सेप्ट समजून घ्या. वर्डच्या भानगडी जास्त पडू नका. समजा ही पेन आहे माझ्याकडे. ही पेन मी पण यूज करतो, आणि एक सायन्सचे टीचर आहेत ते पण यूज करतात. तर ही पेन दोघांमध्ये, आमच्या सायन्सच्या टीचरमध्ये आणि मॅथ्सच्या टीचरमध्ये कशी आहे? कॉमन आहे. दोघांमध्ये एक असेल तर आपण त्याला काय म्हणणार? कॉमन म्हणणार. दोघांमध्ये एक असेल तर आपण त्याला कॉमन म्हणणार. ठीक आहे. हा, आता एक तुम्हाला दुसरं एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. आपल्या घराला
दोन रूम आहेत समजा आपल्या घरामध्ये, कुठल्या तर दोन रूम कन्सिडर करा आपल्या घरामधल्या, ठीक आहे. त्या दोन रूम मध्ये एक वॉल कशी असते, कॉमन असते. असते का नाही, ज्या ठिकाणी आपला डोर वगैरे असते त्या ठिकाणी ती वॉल कशी असते, त्या पण रूमची तीच वॉल असते आणि ह्या पहिल्या रूमची पण एकच वॉल असते. दोन वॉलमध्ये दोन रूमची एक वॉल काय असणार आहे, कॉमन असते. बरोबर आहे का? येस सर. ठीक आहे. आणखीन एखादी एक्झाम्पल सांगू शकता का, तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल का? सर मी हो सर मी सांग बेटा, सांग सांग सांग. बॅट हा, बॅट. बॅट आपण क्रिकेट खेळत असताना कॉमन बॅट असते आपल्यामध्ये. बरोबर आहे का? प्रत्येक जण आपापली बॅट घेऊन येते का? आता आजकाल घेऊन येत असतील समजा, पण मोस्ट ऑफ द टाइम आपण गल्ली क्रिकेट खेळत असताना तर एकच बॅट असते, त्याच बॅटनं सगळेजण आपण खेळत असतो. बॉल पण काय असते, कॉमन असते, एकच बॉलनं सगळेजण आपण खेळत असतो. ठीक आहे. अशा गोष्टीला म्हणायचं कॉमन. पण आता इथं वर्ड काय आलाय आपल्या, कॉमन फॅक्टर. काय आहे? कॉमन फॅक्टर. फॅक्टर. फॅक्टर, कॉमन फॅक्टर. आता या 2 नंबरची आपण दोघांची पण लिस्ट तयार केलेली आहे. 72 चे कॉमन फॅक्टर्सची लिस्ट आपल्या जवळ इथं आहे. 45च्या फॅक्टर्सची आपल्या जवळ इथं लिस्ट आहे. दोघांच्याही फॅक्टर्सची आपल्या जवळ इथं काय आहे, लिस्ट आहे. आणि आता आपल्याला काय करायचंय, या दोघांमधले कॉमन फॅक्टर्स ओळखायचे, म्हणजे बाजूला काढायचे आपल्याला. कॉमन फॅक्टर्स आपल्याला आयडेंटिफाय करायचे. तर बघा, आता माझ्यासोबत तुम्ही आयडेंटिफाय करू लागा. मला सांगा, इथे एक फॅक्टर आहे 72 चा 1. 72 चा फॅक्टर आहे 1 आणि 45 चा फॅक्टर मध्ये आहे का 1? सांगा बरं. यस सर. जर असेल तर आपण त्याला काय करायचं, राऊंड करू. जर असेल तर आपण त्याला काय करूया, राऊंड करायचं. ठीक आहे. हा, आपण काय केलं, पहिल्यांदा 72 चे फॅक्टर्सची लिस्ट तयार केली, 45 च्या फॅक्टर्सची लिस्ट तयार केली. या 2 गोष्टी तर आपण कालच शिकलेल्या आहेत. ठीक आहे. आता आज काय करायचंय बघा, आज आपल्याला कॉमन फॅक्टर्स फाइंड करायचे. काय फाइंड करायचंय, कॉमन फॅक्टर्स फाइंड करायचे. आणि कॉमनचा मिनिंगच तुम्हाला कळालाय, दोघांमध्ये पण असणारा फॅक्टर. कॉमन फॅक्टर म्हणजे काय, जो फॅक्टर दोघांमध्ये पण अवेलेबल आहे असा बघायचा आहे. तर आपण एकाकडे करून चालू करू. 72 च्या फॅक्टर्स मध्ये पण 1 आहे आणि 45 च्या पण फॅक्टर्स मध्ये 1 आहे. त्याच्यामुळे मी इथे काय लिहिलं, 1 आणि 1 ला दोघांना पण 1 आणि 1. म्यूट करा बरं. मग आपण 72 आणि 45 मध्ये दोघांमध्ये पण 1 हा कॉमन फॅक्टर आहे म्हणून त्याला आपण राऊंड केलं. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण. 72 चा नेक्स्ट फॅक्टर आहे 72. तर 72 आहे का 45 मध्ये, बघा बरं लिस्ट मध्ये 45 च्या. नाही, मग ते आपल्या काही कामाचं नाही. कॉमन फॅक्टर होईल का 72? नाही होणार. चला नेक्स्ट बघा, 2 आहे का सांगा 45 च्या टेबल, 45 च्या लिस्ट मध्ये आहे का बघा बरं. सध्या नाही. ठीक आहे. 36 म्यूट. हा, 36 आहे का 45 च्या लिस्ट मध्ये आहे का बघा बरं 36? नाही. चलो आता पुढे जाऊ आपण. 36 पण नाही. 3 कर चला. 3 आहे इथं 72 मध्ये 3 आहे. 45 च्या फॅक्टरच्या लिस्ट मध्ये 3 आहे का? येस. मग मी याला पण इथं काय करतो, राऊंड करतो. ठीक आहे. केलं राऊंड. ठीक आहे. तर आता पुढे जाऊ आपण. सगळे मम्मी पप्पा 24 आहे का 45 च्या लिस्ट मध्ये? 24 मी येणार म्हणालो. अरे मला एवढी मजा, मला गोळेगाव मजा. 24. हा नाही. हा, बोल बेटा. सर नाही अगन्या, हो बघू की आता चेक करत जाऊ. बघू बेटा, आपण चेक करत जे सापडतील त्यांना आपण राऊंड करत जाऊ. ठीक आहे. चला 24 आहे का 45 च्या
लिस्टमध्ये नाही. 4 आहे का 45च्या लिस्टमध्ये नाही. 18 आहे का 45च्या लिस्टमध्ये नाही. 6 आहे का नाही. 12 आहे का नाही. 8 आहे का नाही. 9 आहे का येस. यस सर 9 आहे का येस. यस मग सर आता मी खाली लिहितो बघा. आता कॉमन फॅक्टर्स ऑफ 72 and 45 कोणते आहेत मग सांगा बरं. आता तुम्ही कॉमन फॅक्टर सांगायचे फक्त या दोघांमध्ये कॉमन असलेले One. फॅक्टर. 1 3 3 9 9 शाबास. 1 3 आणि हे दुसरं आहे थर्ड आहे 9. याच्यापेक्षा दुसरा कोणता आहे का फॅक्टर जे की दोघांमध्ये पण कॉमन आहे, दोघांमध्ये पण आहे असा कुठला दुसरा फॅक्टर आहे का बघा बर. नाही नाही. हे एवढेच फॅक्टर्स आहेत 1 3 9 जे की 72 मध्ये पण आहेत आणि 45 मध्ये पण आहेत. याचा मिनिंग कळाला का तुम्हाला. हे 3 नंबर असे आहेत. हा 1 45 ला पण डिवाइड करू शकतो, 72 ला पण डिवाइड करू शकतो. हा 3 45 ला पण डिवाइड करू शकतो. याचा मिनिंग काय मला असं म्हणायचंय की एक्झॅक्ट डिव्हिजन करू शकतो. ठीक आहे. म्हणजे त्याचं डिव्हिजन केल्याच्या नंतर रिमाइंडर 0 येतं. ठीक आहे. त्याला तर आपण फॅक्टर म्हणतो. त्याच्यामुळं 3 ना आपण 45 ला पण डिवाइड करू शकतो, 3 ना आपण 72 ला पण डिवाइड करू शकतो. 9 ना आपण 45 ला पण डिवाइड करू शकतो आणि 72 ला पण डिवाइड करू शकतो. आणि या तिघांशिवाय लक्ष द्या, या तिघांशिवाय चौथा कुठलाही असा नंबर नाही जो की या दोघांनाही डिवाइड करू शकतो. असा कोणताही नंबर नाही. तर तुम्हाला आता कॉमन फॅक्टर्स असे फाइंड करता येतील का. काय करायचं पहिल्यांदा. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला 2 नंबर्स देईन. त्या 2 नंबर्सचं तुम्हाला काय फाइंड करायचे, फॅक्टर्स फाइंड करायचे. पहिल्यांदा त्या फॅक्टर्स फाइंड केल्यानंतर त्यांची लिस्ट बनवायची अशी. ही अशी आडवी लिस्ट बनवायची. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरचे पण फॅक्टर्स फाइंड करायचे, त्याची अशी लिस्ट बनवायची. त्याच्यानंतर खाली लिहायचं कॉमन फॅक्टर्स ऑफ त्या दोन्ही नंबर्स लिहायचे. आणि मग पुढे दोघांमध्ये पण कॉमन असलेल्यांना राऊंड करून इथं परत कॉमन फॅक्टर्सची लिस्ट बनवायची. करता येईल का हे तुम्हाला. हो सर बर. मग मी तुम्हाला आत्ता एक एक्झाम्पल देतो. तेवढे एक्झाम्पल मला करून दाखवा. ठीक आहे. ओके ठीक आहे. चलो. आज तुम्हाला भरपूर काम करायचंय, कंटाळा करायचा नाही. ठीक आहे. चला लक्ष द्या. आता पहिला नंबर आहे माझा 24 आणि सेकंड नंबर आहे 40. 24 अँड 40 या दोन्ही नंबरच्या आत्ताच्या आत्ता फॅक्टर्स फाइंड करायचे आणि त्याच्यानंतर कॉमन फॅक्टर्स मला सांगायचे. डबल टॅप कर बेटा माझ्या व्हिडिओवर. सर करायला लाव पण होणं झाले ते. सर हो होणं झाले. होईना गेले. सर कसं करावं मग आता. खाली स्क्रीन खाली 3 डॉट आले ते बाकी काहीच नाही मग. बर ठीक आहे. तुम्ही तुमच्या व्हिडिओवर क्लिक करा. तुमच्या व्हिडिओवर. सर आले. हा चालू. चला याचे फॅक्टर्स फाइंड केले 24 चे कोणी. यस सर. हा आयुष. सर 1 एक मिनिट. सर म्हणजे
4 6 आणि 6 4 डबल लिहायचं नाही ना? हो. सर जरा साईड वा. ओके. 4 6 आणि 6 4 आला असेल तर डबल डबल लिहायचं नाही आणि स्टॉप करायचं आपलं डिव्हिजन आता. समृद्धी आहे का? समृद्धी माळी. ओके. समृद्धी फॅक्टर्स फाइंड करता येतील तुम्हाला? करा बेटा करा. सर हो. झाले सर. 24 चे झाले. 24 झाले ना. 40 कर बेटा. सर माझे 40 चे चालू आहेत. वाह शाबाश. अगण्या तुम्हाला फॅक्टर्स फाइंड करता येतात का? हो सर. कधी शिकलात तुम्हाला? तुम्ही काल नव्हतोच की. सर शाळेत आधी शिकवलेलं आहे ना. बर ठीक आहे ठीक आहे. झाले सर. झाले 40 पण झाले. यस सर. ठीक आहे ठीक आहे. तरी आपण 2 मिनिट थांबू. आणखी बऱ्याच जणांचे राहिलेत त्याच्यामुळे 2 मिनिट थांबू आपण मग करू. पंशुल नाही का आला आज? पंशुल. पार्थ. पार्थ आहे का? सर. यस पार्थ सर. आहे. हो यस ओके. पंशुल नाही. झाले. सर प्रीतीला क्वेश्चन समजाय नाही म्हणा. प्रीतीला क्वेश्चन समजलं नाही. हे बघा प्रीती 24 चे फॅक्टर्स फाइंड करा. 40 चे फॅक्टर्स फाइंड करा. बघा दोघा तिघांचे झालेत ऑलरेडी. 24 आणि 40 दोघांचे फॅक्टर्स फाइंड करणं झालेले आहेत. ज्यांचे राहिले त्यांनी स्पीड वाढवा. थोडी स्पीड वाढवा. सर माझे झाले. झाले सर. हा प्रणवचे झाले. ओके छान. माझे बी झाले सर. आयुष जाधव तुझे झाले? हो सर माझे बी झाले. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. गुरुचे पण झाले. गुरु तुम्ही सांगा 24 चे फॅक्टर्स. 1 शाबास. 1 24 24 2 2 12 12 37 नाही 37 3 3 बर 3 पुढे 7 7 बघ बर. तू 3 च्या टेबल मध्ये 7 येते का? सॉरी 3 च्या टेबल मध्ये 24 कधी येते बघ बर. तुझं डिव्हिजन चुकले 3 न केलेलं. हा 3 7 नाही बेटा 8 येते 8. हा मग पुढलं सांग आता. 3 8 पुढे 4 6 शाबास. आता 40 चे प्रणव तू सांग. प्रणव. सर हा सांग बेटा प्रणव. 1 1
240 140 एक Two. एक जण फक्त प्रणव सांग. हा 2 पटपट सांग बेटा. 20 20 14 23 4 and काय 10 झालं? व्हिडिओ स्टॉप 4 and 10 झाले. काय झालं विरेश? sir हा बोल नका. Four. प्रणव तू सांग बेटा. Four. 140 to 20 पुढे सांग. 4 4 10 10 5 8 5 8 करेक्ट. छान. आता आपल्याला काय करायचंय? आता आपल्याला याच्यातले पार्थ तू मला इथं कॉमन फॅक्टर्स फाइंड करून दे. कॉमन फॅक्टर्स sir 1 पार्थ आहे का? पार्थ बाकी Yes, sir. ज्याने बोलले त्याने लगेच म्यूट करत जा. बोलताना लगेच स्पीकर चालू करायचा. बोलणं झालं की लगेच म्यूट करायचं. आता पार्थ तू सांग बेटा. कॉमन फॅक्टर सांग. 1 आहे का दोघांकडे पण? 1 Yes, sir. शाबास 1. मग लगेच लिस्ट मध्ये इथे टाकून देतो 1. मग Two. पुढे 2 24 आहे का रे इकडं? नाही. 2 ओके ठीक आहे. 2 करेक्ट. पुढे 4 आहे दोघांमध्ये पण आहे 4. शाबास. आणखी काय की ना सर. झाले एवढेच आहेत का? हा सर. एवढेच आहेत. ठीक आहे. 1 2 आणि 4. 1 2 4 आर द कॉमन फॅक्टर्स ऑफ 24 अँड 40. 1 2 4 8 आहे की रे? बघा बरं कोणतरी विसरलं बघा. 8 पण आहे. शाबास. माझं पण लक्ष नव्हतं. छान. आयुषनं सांगितलं. आयुष जाधव. माझं लक्ष नव्हतं. मी म्हणलं 4 पर्यंतच आहेत. 8 पण आहे याच्यामध्ये. आहे का नाही? तर आता बघा 1 2 4 8 आर कॉमन फॅक्टर्स ऑफ 24 अँड 40. 1 2 4 8 आर कॉमन फॅक्टर्स ऑफ 24 अँड 40. मी ज्या वेळेस कॉमन फॅक्टर म्हणतो याचा मिनिंग ते कॉमन फॅक्टरनी जर आपण दोन्ही नंबरला डिवाइड केलं तर दोन्ही नंबरला डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर काय येणार आहे? 0 येणार आहे. बरोबर आहे का? फॅक्टर्सचा मिनिंगच काय? डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर किती यायला पाहिजे? 0. ठीक आहे. चला तर आता थोडस आपण ह्याच्यात थोडं पुढे जाऊ. आता एक स्टेप पुढे जायचं फक्त. आणि एक स्टेप पुढे गेलं की आपली एक बेसिक आणि मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट कम्प्लीट होईल. आता फक्त मी काहीच करायचं नाही. आता मग साधी गोष्ट मला सांगा. 1 2 4 8 यांच्यापैकी हायएस्ट नंबर कोणता आहे सांगा? हे जी लिस्ट लिहिली आहे 1 2 4 8 त्याच्यामधला हायएस्ट नंबर कोणता आहे? 8 आहे का? करेक्ट. 8 आहे. मग आता मी काय म्हणतो, जर मी हे काय होतं आपलं कॉमन फॅक्टर होतं. मी जर तुम्हाला असं विचारलं हायएस्ट कॉमन फॅक्टर ज्याला आपण काय म्हणतो? HCF म्हणजे काय? HCF म्हणजे हायएस्ट कॉमन फॅक्टर. म्हणजे पहिल्यांदा कॉमन फॅक्टर फाइंड करायचे आणि त्या कॉमन फॅक्टर फाइंड केलेल्या कॉमन फॅक्टर मधला जो हायएस्ट आहे त्याला म्हणायचं हायएस्ट कॉमन फॅक्टर. बरोबर आहे का? फॉर एक्झाम्पल तुमच्या क्लासमध्ये जर कोणी टॉलेस्ट असेल तर टॉलेस्ट स्टुडंट म्हणतो का नाही आपण त्याला? तसं इथे काय म्हणायचं आपल्याला? हायएस्ट कॉमन फॅक्टर. कॉमन फॅक्टर्सची आपण इथे लिस्ट तयार केली. कॉमन फॅक्टर्सची आज लिस्ट तयार केली आपण इथं. आणि या लिस्ट पैकी फक्त सगळ्यात हायएस्ट कोणतं आहे ते बघायचंय. सरळ सरळ दिसतंय आपल्याला. कोण आहे हायएस्ट इथं? 8. मग जर मी तुम्हाला विचारलं विच नंबर इज द हायएस्ट कॉमन फॅक्टर, तुम्ही काय म्हणणार पटकन? 8 म्हणणार. करेक्ट. 8. मग आपण जे HCF, LCM ऐकत असतो त्याच्या मधला जो HCF आहे तो HCF म्हणजेच काय? HCF म्हणजेच हायएस्ट कॉमन फॅक्टर. हायएस्ट कॉमन फॅक्टर. ठीक आहे. आवाज येत नाही?
हा ठीक आहे. तर हायएस्ट कॉमन फॅक्टर. आता इथून पुढे तुम्ही असं ब्लाइंडली लक्षात नाही ठेवायचं. HCF म्हणजे आहे हायएस्ट कॉमन फॅक्टर. आणि हायएस्ट कॉमन फॅक्टरच्या अगोदर आपल्याला कॉमन फॅक्टर्स काय असते ते माहित करून घ्यायचंय. कॉमन फॅक्टर्सच्या अगोदर आपल्याला फॅक्टर्स काय आहेत ते माहित असायला पाहिजे. फॅक्टर्स कसे फाइंड करायचे आपण काल शिकलं. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना येते, एक दोघांना थोडासा प्रॉब्लेम येत आहे त्याच्यामध्ये, तरी आपण प्रॅक्टिस घेऊ. आणि पहिल्यांदा तर आपल्याला फॅक्टर्स म्हणजे काय माहित असायला पाहिजे. त्याच्यानंतर फॅक्टर्स फाइंड प्रॉपरली कसं फाइंड करायचं फॅक्टर्स हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. जर आपण आता फॅक्टर्स फाइंड केले, सगळ्या नंबरचे फॅक्टर्स फाइंड केले आणि 2 नंबरच्या फॅक्टर्सची आपण जर अशी लिस्ट तयार केली, कशाची लिस्ट तयार केली? फॅक्टर्सची लिस्ट तयार केली, तर आपण त्यांच्या दोघांमधून कॉमन फॅक्टर्सची एक नवीन लिस्ट तयार करू शकतो. बघा आणखी एकदा मी रिपीट करतो. एक नंबर दिलाय आपल्याला, त्याच्या फॅक्टर्सची आपण लिस्ट तयार केली. दुसरा नंबर दिला, त्याच्या फॅक्टर्सची आपण लिस्ट तयार केली. या दोघांच्या लिस्ट पासून एक नवीन लिस्ट तयार केली. कशाची नवीन लिस्ट तयार केली? कॉमन फॅक्टर्सची. कशाची? कॉमन फॅक्टर्स. कॉमन फॅक्टर्स म्हणजे दोघांमध्ये पण असणारे फॅक्टर्स. त्यांना असं राऊंड करून आपण एक नवीन लिस्ट तयार केली आणि त्याला म्हणलं आपण कॉमन फॅक्टर्स ऑफ दॅट 2 नंबर्स. ठीक आहे. आणि या कॉमन फॅक्टर्स मधला जो सगळ्यात मोठा आहे त्याला आपण काय म्हणलं? HCF म्हणजेच हायएस्ट कॉमन फॅक्टर. नावातच आहे की त्याचं मिनिंग. हे कॉमन फॅक्टर त्यांच्यापैकी जो हायएस्ट आहे त्याला हायएस्ट कॉमन फॅक्टर म्हणायचं. बरोबर आहे का? मग हे आहे HCF. मग आपला 24 आणि 40, 24 आणि 40चा HCF किती भेटला आपल्याला? 8. 24 आणि 40चा HCF आपल्याला भेटलेला आहे 8. आणि हा हायएस्ट कॉमन फॅक्टर म्हणजेच एक असा सगळ्यात मोठा नंबर आहे. 8 हा ज्यावेळेस मी HCF म्हणत असतो त्यावेळेस त्याचा आणखी एक दुसरा मिनिंग बघा. मिनिंग म्हणजे आपण जस्ट नुसतंच बघायचं नाही त्याच्याकडे हायएस्ट कॉमन फॅक्टर आहे मग काय करते ते असलेला हा हायएस्ट कॉमन फॅक्टर करतो काय? तर काय करते बघा ते. आता हा एक असा नंबर आहे 8 जो की 24 आणि 40, 24 आणि 40ला दोघांनाही काय करू शकतो? एक्झॅक्ट डिव्हिजन करू शकतो. कसं डिव्हिजन करू शकतो? एक्झॅक्ट डिव्हिजन करू शकतो. कोण करू शकतो? हा HCF 8 जे आहे तो 24 आणि 40चा दोघांनाही एक्झॅक्ट डिव्हिजन करू शकतो. पण नुसतं एक्झॅक्ट डिव्हिजन करू शकतो एवढं म्हणून उपयोग आहे का? नाही. कारण हे बघा 1 पण एक्झॅक्ट डिव्हिजन करू शकतो, 2 पण करू शकतो, 4 पण करू शकतो, 8 पण करू शकतो. पण ह्या 8 मध्ये काय स्पेशालिस्ट आहे? हा हायएस्ट नंबर आहे. याच्यापेक्षा तुम्हाला दुसरा मोठा नंबर कोणता सापडणार नाही. याच्यामध्ये 8 पेक्षा दुसरा कोणताही मोठा नंबर सापडणार नाही तुम्हाला जो की 24 आणि 40 दोघांनाही डिवाइड करू शकेल. ठीक आहे. दोघांनाही डिवाइड करू शकणारा असा दुसरा नंबर तुमच्याकडं नाही. हायएस्ट नंबर आहे तो म्हणजे 8. त्याच्यापेक्षा कमी आहेत, 1 आहे, 2 आहे, 4 आहे. पण आपल्याला पाहिजे कोणता? हायएस्ट पाहिजे. हायएस्ट पाहिजे म्हणून आपण घेतला तो 8. ठीक आहे. आणि याचा यूज करूनच आपल्याला काय कशामध्ये यूज करायचं? या HCFचा यूज करायचा आहे आपल्याला फ्रॅक्शन्स मध्ये. कशामध्ये यूज करायचा आहे? फ्रॅक्शन्स मध्ये. ठीक आहे. फार महत्वाचं आहे हे लक्षात यायलाच पाहिजे. तुमच्यापैकी प्रत्येकाला HCF फाइंड करता आला पाहिजे, LCM फाइंड करता आला पाहिजे, तरच तुम्हाला फ्रॅक्शन मध्ये काहीतरी करता येईल. नाहीतर काही जमणार नाही. आणि जर फ्रॅक्शन जमत नाही तर मॅथमॅटिक्स म्हणजे फक्त आपल्याला ऍडिशन सबट्रॅक्शन एवढ्या पुरत्याच कामाचे राहू आपण. पण आपल्याला तसं राहायचंय का? नाही. ठीक आहे. चला ठीक आहे. मग HCF फाइंड केला आपण. कशाचा फाइंड आहे HCF आहे सांगा मला? 8 हा 24 आणि 40चा HCF आहे. बर. मग आता मी असेच तुम्हाला पेअर देऊ का? 2-2 नंबर देऊ का? त्याचे तुम्ही मला HCF फाइंड करून देताल का? हो सर. करून देऊ शकता का? ओके. आणि चला ठीक आहे. हो सर यशला समजलं नाही म्हण. यशला नाही समजलं. बरं सांगतो बेटा, आणखीन एक वेळेस सांगतो. बघ यश, या 24 ची आपण लिस्ट तयार केली, फॅक्टर्सची लिस्ट तयार केली. बरोबर आहे. तसंच या 40च्या पण फॅक्टर्सची लिस्ट तयार केली.
या दोघांमध्ये, ह्या लिस्टमध्ये दोघांमध्ये जे नंबर कॉमन आहेत, फॉर एक्झाम्पल 1 या लिस्टमध्ये पण आहे, या लिस्टमध्ये पण आहे, त्याला आपण राऊंड केलं. हे 24 पहिल्या लिस्टमध्ये आहे पण दुसऱ्या लिस्टमध्ये आहे का? नाही. मग आपण 24 ला राऊंड केलेलं नाही. मग आपल्याला भेटला 2 हा 24च्या पण लिस्टमध्ये आहे आणि 40च्या पण लिस्टमध्ये आहे. दोघांकडे पण असेल तर आपण त्याला काय करणार? राऊंड करणार. ठीक आहे, इथं राऊंड केला. असं करत 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 आपण एक यांची राऊंड केलेल्यांची एक लिस्ट तयार केली. त्यांना नाव दिलं आपण कॉमन फॅक्टर्स. काय नाव दिलं? कॉमन फॅक्टर्स. मग हे जी कॉमन फॅक्टर्स राऊंड केलेले आहेत, हे बघा, इथं 1 आहे, 1 नाही, मी इथं 1 घेतलं. इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 घेतलं. इथं 4 आहे, इथं 4 आहे, इथं 4 घेतलं. इथं 8 आहे, इथं 8 आहे, इथं 8 आहे म्हणून इथं 8 घेतलं. ठीक आहे, हे झाले आपले कॉमन फॅक्टर्स. ठीक आहे, कॉमन फॅक्टर्स. मग या कॉमन फॅक्टर पैकी सगळ्यात मोठा कोणता आहे ते ओळखायचे आपल्याला. आता मला सांग, 1 2 4 8 यांच्यापैकी सगळं सरळ सरळ कळतंय आपल्याला कोणता मोठा आहे, सगळ्यात मोठा हायएस्ट कोणता आहे? हायएस्ट इज 8. मग या हायएस्ट जो आहे, जो हायएस्ट आहे त्यालाच काय म्हणायचं? HCF, हायएस्ट कॉमन फॅक्टर. हायएस्ट कॉमन फॅक्टर. ठीक आहे, मग देऊ तुम्हाला आता मी 2 नंबर देतो, मला पटकन त्याचं HCF फाइंड करून द्यायचंय. तुम्हाला करून देऊ शकता का? हो सर. समृद्धी, विपुल स्वामी आहे का? विपुल स्वामी. बरं, गुरुराज करून दाखवू शकतास तू? यस सर. ओके, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चलो चलो चलो, चला आता मी पटकन पुढचे 2 नंबर देतो. तुम्ही मला काय करायचंय? तुम्ही मला HCF फाइंड करून द्यायचंय. आणि HCF फाइंड करण्याची ही जी मेथड आहे, नीट आहे का मी काय म्हणतो? HCF फाइंड करण्याची ही जी मेथड आहे, या मेथडचं नाव आहे लिस्टिंग मेथड. कोणती मेथड? लिस्टिंग मेथड. का म्हणलं याला लिस्टिंग मेथड? त्याचं रिझन म्हणजे आपण 24च्या फॅक्टर्सची आपण काय तयार केली? लिस्ट तयार केली. 40च्या फॅक्टर्सची लिस्ट तयार केली. मग यांच्यामध्ये जे कॉमन आहेत त्या कॉमन फॅक्टरची लिस्ट तयार केली आणि या कॉमन फॅक्टर्सच्या लिस्ट मधून जे हायएस्ट आहे ते आपण चूज केला. म्हणून या टाईपच्या ही जी मेथड आहे आपली HCF फाइंड करण्याची, त्याचं नाव आहे लिस्टिंग मेथड. कोणतं नाव आहे त्याला? लिस्टिंग मेथड. लिस्टिंग मेथड. चला, मी तुम्हाला आता दुसरे 2 नंबर देतो. चला, पटकन. कुणाला दिसला गेला स्क्रीन? सर मला आता दिसेल हा, हे बघा, माझ्या व्हिडिओवरती डबल टॅप करा, डबल टिबल टॅप करा. हो सर, केलो. चला, 50 and 70 या दोघांचा HCF फाइंड करा. तरी पण होऊन गेले सर. दिसला सर. बर, तर दुसऱ्याचे व्हिडिओ आलेत. बरं, एक काम करा, सगळेजण काय करा, आपापले व्हिडिओ बंद करून टाका. माझाच तेवढा व्हिडिओ चालू राहू द्या. ठीक आहे, प्रत्येक जण आपापला व्हिडिओ बंद करा. बर, हो सर, केलं. हो सर, केलं. आता दिसते का? बघा बर, आता दिसते का? आता पण बॅक स्क्रीन येऊ लागली. मग तुम्ही दुसरंच कुणाला तरी हे केलेलं आहे, डबल टॅप करून ठेवलेलं आहे. हो सर, केलं. चला पटकन. बरं, आवाज तर येतोय माझा आवाज येतोय? 50 आणि 70चा लिस्टिंग मेथडनं HCF फाइंड करून द्या. 50 आणि 70चा लिस्टिंग मेथडनं HCF फाइंड करून द्या. सर, येस. हो सर, तुम्ही ते फर्स्ट क्वेश्चन कसं केलं ते समजेना झाले. हे का? ते एरो करून पुढलं.
हे का हे बेटा लिस्ट काल नव्हतोस का तू कालच्या क्लासला नव्हतो तुम्ही? होतो सर, होतो की. मग फॅक्टर्स कसं फाइंड करायचं माहित नाही? 1 पासून डिवाइड करायला चालू करायचं 24 ला. 1 न 24 ला डिवाइड केलं, रिमाइंडर जर 0 आला तर आपण त्याचा कोशंट आणि डिवायझर दोघांनाही काय करणार? ऍज अ फॅक्टर या लिस्ट मध्ये घेणार. प्रतीक्षा तुम्हाला कळालं का? नाही सर, तिथे नाही आज. प्रतीक्षा नाही आज. नाही सर, बर 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 गावाकडे गेले तर बर तरी पण ब्लॅक स्क्रीन येऊ लागली आम्हाला जरा जरा. जरा जरा Zero, 3, 2, 420. सर तेच दिसणार झालंय. बघा बर हा, आता दिसते का? हो सर, झालं सर. सर सर झालं. तर मध्ये मध्ये उगा ब्लॅक स्क्रीन येऊ लागली. सर ब्लॅक स्क्रीन एकदा असं राईट हँड साइडला स्वॅप करा बरं. एकदा राईट हँड साइडला असं स्वॅप करा. स्क्रीनला असं स्वॅप करा एकदा राईट हँड साइडला, लेफ्ट कडून राईट कड. हा सर आता दिसतंय. दिसायलंय का आता? हो सर, दिसायला. बर 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 ठीक आहे. सर आली बघा ब्लॅक. सर परत केलं. हो सर, आली ब्लॅक परत स्क्रीन. करा, परत असं स्वॅप करा. सर माझं फिर से स्वाइप करने के बाद डबल टैप कर हो जाएगा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे असू द्या. चला कोणाला फाईन झाला सांगायचा पटकन. याची ऍप कोण कोण फाईन केलंय लिस्टिंग मेथडनं? लिस्टिंग मेथडनं कोणी HCF फाईन केला असेल तर मला पटकन सांगा. मी केलं सर. झालं सर. झालं सर माझं. हा सांग बेटा. आयुष जाधव तू सांग काय लिहायचं HCF? मी सांगू? कुणी पण सांगा बेटा. 10 किती आला HCF? 10 HCF 10. ज्यांचा HCF 10 आलाय त्यांचा आन्सर एकदम 100% करेक्ट आहे. माझं बी आले सर 10. बी आले. शाबास शाबास माझं शाबास. पण आले 10. ओके. आज कोण कोण अब्सेंट आहे? वेदांत अब्सेंट आहे, विहान अब्सेंट आहे, पंशुल अब्सेंट आहे, प्रतीक्षा. ठीक आहे, प्रतीक्षा अब्सेंट आहे. पार्थ तुझा आला का रे आन्सर? सर गुंजन एक अब्सेंट आहे. सर फर्स्ट झाले, सेकंड नाही. कर बेटा कर मी तुला टाइम देतो. सविता अब्सेंट आहे. सविता अब्सेंट आहे, धनश्री अब्सेंट आहे. सर तुमची स्क्रीन दिसणार गेली. प्रांजल आहे, सैराज आहे. बर सर तुमची स्क्रीन स्क्रीन दिसणार गेली आहे. स्क्रीन दिसत नाही झाली. बघा बर आता दिसते का? हो सर आता दिसते. हो सर आता ओके दिसत. ठीक आहे सर आता दिसत करा बेटा करा. मी आणखीन तुम्हाला 3 मिनिट देतो. फास्ट करा. सर ब्लॅक. आज तुम्हाला प्रॅक्टिस करायचंय. ब्लॅक स्क्रीन खेळू नका. हो सर. स्क्रीनवर काही जास्त काम नाही. तुम्हाला नोटबुक मध्ये जास्त काम करायचंय. म्हणजे स्क्रीनवर आहे ते मी तुम्हाला सांगत पण आहे. 50 आणि 70 चे फॅक्टर्स फाइंड करा आणि हायएस्ट कॉमन फॅक्टर मला सांगा. मला वाटतंय पार्थला नाही सांगितलं आणखी. पार्थ चालू आहे. प्रणव किती आलं बेटा HCF? 10 सर. 10 आलं. बर ठीक आहे.
का इथलं बघून सांगला 10 आलं म्हणून 10? सर केला होती नंबर लाईन. हो सर. नंबर लाईन नाही सर ते हे लिस्टिंग मेथड ना. हा, लिस्ट तयार ते. केलास का? 50च्या फॅक्टर्सची 70च्या फॅक्टरची लिस्ट तयार केलास? हो सर केला सर. ओके, ठीक आहे ठीक आहे. पार्थ झालं का तुझं? नाही सर. नाही बर, कर बेटा, कर कर कर. समृद्धी माळी Yes, झालं sir. का? सर 70 झालं चं चालू. समृद्धी? नाही, 70 कर 70 बेटा, कर 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 कर. सॉरी सर, ते जरा हे आहे. मम्मीनं बोली. सर सर स्क्रीन दिसणं झाली आहे. दुसऱ्याचे फोटो येऊ लागल्यात. मी व्हिडिओ बंद केलाय बेटा. 2 मिनिट बंद करतो. 1 मिनिटच, 1च मिनिट. बरं बरं बरं. स्क्रीन बदल स्क्रीन बदल. सरनेच केलं तुम्हाला. चला, झालं का? हो सर, झालं. झालं ठीक सर. आहे. चला, आता मी फाइंड करू लागतो तुम्हाला. हो, ज्यांचं सर. ज्यांचं आन्सर 10 आलंय ते फार छान, बेस्ट आहे. त्यांचा पहिल्याच अटेम्प्ट मध्ये आन्सर आले. ज्यांचं आन्सर आलं नाही त्यांनी पण टेन्शन घेऊ नका. येते बेटा, करत गेलं नंतर येते. काय प्रॉब्लेम, फार काही अवघड नाही. व्हेरी इझी आहे. सगळ्यात सोपा सब्जेक्ट कोणता आहे सांगा बरं? शाबास, गुड. असे हुशार मुलं पाहिजेत आपल्याला. चला, आपण आता 50चे फॅक्टर्स फाइंड करू. मी 50चे फॅक्टर्स आता परत फाइंड करतो. मी तुम्हाला मागच्या वेळेस विचारलो होतं तुम्हाला, आता मी स्वतः फाइंड करणार आहे. त्याचं रिझन म्हणजे प्रीतीला आणि यशला काय फॅक्टर्स कसं फाइंड करायचे काल झालंय, की थोडंसं त्यांना लक्षात आलं नाही. त्याच्यामुळे मी 50 आणि 70 दोघांचे मी फॅक्टर्स फाइंड करतो आणि मग लिस्ट करतो. फॅक्टर्स फाइंड करतो आणि लिस्ट पण मीच करतो. ठीक आहे. फक्त बघा इकडे आता, प्रीती, यश, इकडे लिंक लक्ष द्या आता. लिहू नका काही. आता ज्यावेळेस मी शिकवत असतो त्यावेळेस लिहिण्याकडे लक्ष द्यायचं नाही. त्यावेळेस इकडे बघायचं. चला, आता हे आपल्याला 50चे फॅक्टर्स फाइंड करायचे. कोणत्याही नंबरचे 2 फॅक्टर्स हे फिक्स असतात, ते आधी लिहून टाकतो. कोणते असते ते 2 फॅक्टर्स फिक्स? 1 अँड नंबर इट सेल्फ. या ठिकाणी नंबर इट सेल्फ आहे 50. 1 अँड 50 फिक्स झालं हे. याच्यामध्ये काही जास्त डोकं लावायची गरज नाही. चला, आता मी काय करणार, या 50ला डिवाइड करणार मी 2 का डिवाइड केलं? तर 1 त्यानंतर दुसरा नंबर काय येतो? 2 येतो, म्हणून 2 डिवाइड केलं. ते डिवाइड होऊ न हो मी डिवाइड करत जातो. ठीक आहे. 2 2 जार 4, 1 0, 2 5 जार 10, रिमाइंडर. प्रीती, यश, रिमाइंडर किती आला? 0. मग रिमाइंडर जर 0 आला, तर हे बघ, मी तर राऊंड करला लो का, हे बघा ह्याला असं. हे कोणते आहेत नंबर? एक आहे डिवायझर, दुसरा आहे क्वोशंट. डिवायझर आहे 2, क्वोशंट आहे 25. ठीक आहे. आता हे दोन्ही नंबर काय असणार आहेत? 50चे फॅक्टर्स असणार आहेत. म्हणून मी या लिस्टमध्ये, ही लिस्ट कशाची आहे माझी? 50च्या फॅक्टर्सची लिस्ट तयार करतो ना मी इथं. तर हे दोघांना पण त्या लिस्ट मध्ये मी घेऊन जातो. 2 अँड 25. चला, मी परत 3 न डिवाइड करायला चालू करतो. 3 1 जार 3, 2 0, 3 6 जार 18, रिमाइंडर 2. जर रिमाइंडर 2 आला तर हे दोन्ही काही कामाचे नाही. ठीक आहे. चला, नेक्स्ट नंबर कडे जाऊ आपण. 4 न डिवाइड करू. 4 50, 4 1 जार 4, 1 0, 4 2 जार 8, रिमाइंडर आला 2. रिमाइंडर 2 आला, हे पण डिव्हिजन काही कामाचं नाही. चला, आता मी 5 न डिवाइड करतो. 5 न 50 ला डिवाइड केलं. 5 1 जार 5, 0,
0, 5 0 जा 0, रिमाइंडर आला माझा आता 0. मग आता काय करायचं यश? जर रिमाइंडर 0 आला तर या दोघांना कुठं नेऊन टाकायचं? या लिस्ट मध्ये टाकायचं. ठीक आहे. मग त्या लिस्ट मध्ये काय लिहू मी आता? 5 and 10. बरोबर आहे. चलो आता नेक्स्ट नंबर आहे माझा 6. 6 ने डिवाइड करतो मी 50 ला. चला म्हणा 6 ने मी 5 डिवाइड करू शकत नाही छोटा असल्यामुळं. मग मी आता डायरेक्ट 50 कधी येते बघतो मी आता टेबल मध्ये. 6च्या टेबल मध्ये 50 कधी येते सांगा बरं, किंवा 50च्या जवळचं. 6 8 जार 6 8 जार 6 8 जार 48. रिमाइंडर 2. मग हे काही कामाचं नाही. रिमाइंडर 2 आलाय, आपल्याला रिमाइंडर पाहिजे 0. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा नंबर आहे 7. 7 ने डिवाइड करतो. 7 7 जा 49. 0 आलं का? नाही. रिमाइंडर 1. हे पण काही कामाचं नाही. चला पुढचा नंबर घ्या. 50 ला मी डिवाइड करणार आता 8 नी. चला 8 6 जार 48. रिमाइंडर 2. हे पण काही कामाचं नाही. परत 9 न डिवाइड करतो 50 ला. तर 9चा टेबल म्हणा 50 येजेपर्यंत 9 5 जा 45. रिमाइंडर 5. हे पण काही कामाचं नाही. आता मी काय करतो? 10 न डिवाइड करतो 50 ला 10 नी. 10 5 जा 50 0 0. मग हे दोन्ही पण याचे फॅक्टर्स आहेत. अरे आहेत पण ऑलरेडी आहेत. डबल करायचंय का आपल्याला? नाही. मग जर डबल करायचं नसेल, रिपिटेशन होत असेल, तर आता मी इथं स्टॉप करणार आहे. ठीक आहे. चला. हा बोल बेटा. हा बोल. सर पाणी पिऊ का? हो. कोण आहे? पाणी पेच बेटा. हा आता ही लिस्ट कशी आली कळालं काय यश तुला? हो सर. हा मग आता बघ ही लिस्ट आली. तशी सेम लिस्ट तयार करायची आपण 70ची. आता मी 70 ला मात्र डिवाइड करणार नाही, टाइम चाललाय आपला. मी डायरेक्ट लिस्ट घेणार आहे. कुणाकडून माहितीये का 70ची? 1 मिनिट. अगण्या सांगू शकतेस का तू? 70चे माझ्या फोनची बॅटरी लो झाली. सर मी सांगू? कुणाच्या? सर माझी. सर माझ्या पण फोनची झाली आहे. बर ठीक आहे. सगळ्यांच्याच का मूड नाही का तुमचं? सर 45% 4 विहान विश्वास. ठीक आहे. हा ज्यांची फोनची बॅटरी डाऊन आहे त्यांनी थोडा वेळ फोन चार्जिंगला लावा. 10-15 मिनिट परत या. आज आपल्याला भरपूर प्रॅक्टिस घ्यायची. ठीक आहे. चार्जिंगला हा प्रणव 70चे फॅक्टर सांग बेटा. प्रणव गायकवाड. आहे का प्रणव? ठीक आहे. करण तू सांगशील का फॅक्टर्स? करण तिडके. हा शाबास सांग बेटा. 1 70 70 2 2 1 172 फक्त एकानं चालू करा. हा शाबास 35. हा पुढे
हा पुढे 5 हा 5 14 7 10 शाबास. आणखीन पुढे आहेत का रे? का झाले? नाही. ठीक आहे. ओके. आता बघू आपण कॉमन फॅक्टर्स. कॉमन फॅक्टर्स. दोघांमध्ये पण 1 आहे का? येस 1 आहे. दोघांमध्ये 50 आहे का? नाही. 2 आहे का दोघांमध्ये पण? येस 2 आहे. दोघांमध्ये पण 25 आहे का? नाही. 5 आहे का दोघांमध्ये पण? येस 5. आणखी काय आहे? 10 आहे का दोघांमध्ये? आहे. चलो 10. आता बघा 1 2 5 आणि हे 10 हे 4 नंबर्स आहेत याचे कॉमन फॅक्टर्स. पण आपल्या सगळेच्या सगळे काही कामाचे आहेत का आपल्या? नाही. आपल्याला पाहिजे तो हायएस्ट. आपल्याला कोण पाहिजे? हायएस्ट कॉमन फॅक्टर पाहिजे. तर हायएस्ट कोण आहे? या चौघापैकी 10 आहे. म्हणून मी याला शॉर्ट मध्ये लिहितो HCF. HCF ऑफ 50 and 70 is HCF किती झाला सांगा मला? HCF किती आला? 10. 50 आणि 70 चा HCF किती आला? 10. मग या लिस्टिंग मेथडनं तुम्हाला HCF फाइंड करायला काही प्रॉब्लेम आहे का? नाही. ठीक आहे. कुणाला प्रॉब्लेम आहे सांगा बर? प्रीती आणि यश. ठीक आहे. प्रीती आणि यशला सोडून आणखीन कुणाला प्रॉब्लेम आहे मी विचारतो. अगन्या तुम्हाला? मला म्हणजे नाव सांगा की बेटा. गौरी. ठीक आहे. गौरीला एक आहे प्रॉब्लेम. म्हणजे समृद्धी माळी. मला नाही अगन्याला नाही काही प्रॉब्लेम? सर, मला समजलं. एक मिनिट मी जरा एकेकाला विचारतो. मी एकेकाचं नाव घेतो त्यांनी सांगायचं येस ऑर नो. मग मध्ये दुसऱ्यांनी बोलू नका. हा अगन्या तुम्ही सांगा पहिल्यांदा. तुम्हाला प्रॉब्लेम आहे का? हो सर. येस आहे. ठीक आहे. समृद्धी माळी तुम्हाला आहे का प्रॉब्लेम? सर. हो सर. समृद्धी माळी तुम्हाला ह्या लिस्टिंग मेथडने HCF फाइल करता येईल का? प्रॉब्लेम येईल का नाही? नाही. नाही येणार? बर ठीक आहे. मला सांगा. ठीक आहे. समृद्धीला एक प्रॉब्लेम आहे. आणखी बघू आपण कुणाकुणाला आहे ते. आर्यन केंद्रे. नो सर. नो. ठीक आहे. करण चिडके. हा करण तुला प्रॉब्लेम आहे का HCF फाइंड करण्यामध्ये? नाही सर. नाही. ठीक आहे. गुरुराज पाटील. नो सर. नो. विपुल स्वामी. हो सर. प्रॉब्लेम नाही विपुल? नो सर. ठीक आहे. आयुष पवार. नो सर. आयुष जाधव. नाही सर. प्रॉब्लेम. बर. पार्थ. सर प्रॉब्लेम नाही पण वेळ लागलाय. अच्छा हा छान. असं काहीतरी सांगितलं पाहिजे. ठीक आहे बेटा तुझ्या वेळेवर आपण काम करू. गौरी तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे? आहे. ठीक आहे. ओके. विहान. विहान आहे का? ठीक आहे. चलो. आता बघा. अगन्याला प्रॉब्लेम आहे. समृद्धीला आहे. हा विश्वास. नो सर.
नाही. हा, नाही प्रॉब्लेम. हो 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 हो, आलं लक्षात बेटा. चला. आता आपण काय करू, आता जरा वेगळ्या पद्धतीने घेऊ आपण. ठीक आहे. आता आपण ज्यांना ज्यांना आवाज येतोय का? समजलंय. हो, येते बेटा, येते. विहान, तुला एसटीएफ फाइंड करता येईल का या लिस्टिंग मेथडनं? नाही सर, मी आता जॉईन झालं. ठीक आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. मी रिपीट करणार आहे आता ते. मी परत रिपीट शिकवणार आहे. पण ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम नाही त्या सगळ्यांसाठी मी इथं साईडला क्वेश्चन देतो. त्यांनी फाइंड करायचंय, त्यांचं काम करायचं त्यांनी. आणि ज्यांना समजलं नाही, ज्यांना फाइंड करण्यामध्ये प्रॉब्लेम येते, त्यांनी माझ्याकडे लक्ष द्यायचं. त्यांनी सॉल्व्ह करत बसायचं नाही. ठीक आहे. चला, ज्यांना प्रॉब्लेम नाही त्यांच्यासाठी मी इथं क्वेश्चन्स देतो. ठीक आहे. चला, छोटे छोटे देतो अगोदर. 8 and 10. सेकंड क्वेश्चन आहे 12 and 36. थर्ड आहे 44 and 33. फोर्थ आहे 90 and 70. या 4 क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला स्वतःला फाइंड करायचंय. सर. हा, बोला. काय सर, आमच्या मोबाईल आता शेवाला स्विच ऑफ पडायला. कुणाचा? सर, प्रीतीचा? आमचा. हो सर. हा, बस. ठीक आहे बेटा, ठीक आहे. जर होत असेल तर बंद करा तुम्ही. सर, चला, बाकीच्यानी. हा, ठीक आहे. बाकीच्यानी लक्ष द्या इकडं आता. स्विच ऑफ होते सर. हा, होऊ द्या आता. माईक बंद करा. लक्ष द्या इकडे. बाकी समृद्धी, इकडे लक्ष द्या. आता हे ज्यांना सॉल्व्ह करता येते त्यांनी आपलं आपलं कामाला लागा. आणि एवढ्या चार जे मी ते क्वेश्चन दिलेत, या 4 क्वेश्चनचे तुम्हाला एचसीएफ फाइंड करायचे बाय लिस्टिंग मेथड. ही कोणती मेथड आहे आपली? लिस्टिंग मेथड आहे. आणि आता याच्यापैकीच एक एक एक्झाम्पल घेऊन मी इथं सॉल्व्ह करणार आहे. ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी. त्यांच्यासाठी लक्ष द्या आता इकडं. पहिला नंबर आहे 8 and 10. तर आता 8 चे मला फॅक्टर्स फाइंड करायचे. 8 चे फॅक्टर्स कसे फाइंड करायचे? हाऊ टू फाइंड फॅक्टर्स ऑफ 8? विहान, सांगू शकशील का? सर. सांग बेटा विहान. सर, यश सांगणार आहे म्हणे. यश. हा, सांग बरं यश. सर, 2 और 8 असं डिव्हिजन. 4 and 8 चं 2 and 8 चं डिव्हिजन करायचं. हा, 8 ला 2 न डिवाइड करायचं. जर रिमाइंडर 0 आला तर ते डिवायझर आणि क्वोशंट दोघांनाही आपण लिस्ट मध्ये टाकायचं ऍज अ फॅक्टर. ठीक आहे. आणि हे कुठपर्यंत करत जायचं? असं जोपर्यंत रिपिटेशन होत नाही तोपर्यंत. रिपिटेशन झालं की स्टॉप करायचं. ठीक आहे. चला, लक्ष द्या आता. कोणत्याही नंबरचे 2 फॅक्टर्स हे फिक्स आहेत. कोणते आहेत ते 2 फॅक्टर्स? 1 and 8. ठीक आहे. 8 चे 2 फॅक्टर्स फिक्स आहेत, 1 and 8. समृद्धी आहे का? समृद्धी माळी. हा, चल बेटा. हे 2 फॅक्टर्स आहेत हे माहिती आहे समृद्धीला? 2 फॅक्टर्स फिक्स असतात हे माहिती आहे का समृद्धीला? हा, ठीक आहे. लक्ष द्या आता. तर 8 चे 2 फॅक्टर्स फिक्स आहेत, 1 and 8. मग आता मी पुढे काय करणार? त्याला 2 न डिवाइड करणार. 8 ला मी 2 न डिवाइड केलं. 2 4 जार 8. रिमाइंडर 0. रिमाइंडर 0 आला. याचा मिनिंग आहे 2 and 4 आर फॅक्टर्स ऑफ 8. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढे कितीने डिवाइड करायचं? समृद्धी सांगा बरं तुम्ही. सर, मी सांगू? समृद्धी. सर, मी सांगू? 3 समृद्धी कोण आहे? मी सांगू का? हा, चला 3 न करायचं. 3 न डिवाइड करायचं. ठीक आहे, करेक्ट. 8. 3 न डिवाइड केलं. 3 2 जार 6.
रिमाइंडर 2. मग हे काही कामाचं आहे का? नाही. का नाही कामाचं? कारण रिमाइंडर यायला पाहिजे 0. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आता 4 न डिवाइड करून बघू 8 ला. 8 2 जार सॉरी 4 2 जार 8 0. मग 4 आणि 2 दोन्ही पण काय असणार याचे फॅक्टर्स असणार. पण आपल्या लक्षात आलंय का हा? इथं आता रिपिटेशन सुरू झालेलं आहे. समृद्धी इथं आता काय चालू झालेलं आहे? रिपिटेशन. मग रिपिटेशन चालू झाल्यानंतर आपण काय करतो? स्टॉप करतो. मग मला सांगा 8 चे काय काय फॅक्टर्स आले आपल्या जवळ? 8 चे फॅक्टर्स फक्त 4 आहेत. कोणते कोणते? 1 8 2 and 4. आता आपण 10 चे फॅक्टर्स फाइंड करू. 10 चे. ठीक आहे. 10 चे फॅक्टर्स फाइंड करायचे. हा अगन्या आता या 10 च्या फॅक्टर्स साठी मला अगन्या मदत करेल. ठीक आहे अगन्या? हो सर. हा अगन्या 2 फॅक्टर्स फिक्स असतात म्हणून सांगितलं. कोणते असते ते 2 फॅक्टर्स? 1 and 10. करेक्ट. 1 and 10 हे 2 फॅक्टर्स याचे काय असतात? फिक्स असतात. हा कोणत्याही नंबरचे 2 फॅक्टर्स हे फिक्स आहेत. कोणते 2 फॅक्टर्स? 1 आणि 10. 1 आणि 10 म्हणायचं नाही. 1 and नंबर इटसेल्फ म्हणायचं. मग मी जर तुला 10 चे फॅक्टर्स विचारले तर मग सांगायचं 1 and 10. ठीक आहे. आणि असं जनरल विचारलं तर 1 and नंबर इटसेल्फ सांगायचं. ठीक आहे. ओके ठीक आहे. अगन्या तुम्ही काल आलो असतो तर तुम्हाला फार सोपं गेलं असतं. असं अबसेंट राहायचं नाही इथून पुढे. हो मला म्हणले पप्पा पण असं अबसेंट राहायचं नाही. पप्पाला सांगायचं कुठेही जावा माझा क्लास बुडला नाही पाहिजे अशी सोय करून जावा म्हणायचं. ठीक आहे. बरं चला पुढे जाऊ आपण. 1, 10. ठीक आहे इथपर्यंत. चला आता पुढे बघू आपण. आता कितीने डिवाइड करायचं सांगा बरं मला 10 ला. 10 ला आता मी 2 न डिवाइड करणार. 2 5 जार 2 5 जार 10. रिमाइंडर 0. मग आता मला सांगा रिमाइंडर 0 आला याचा मिनिंग काय आहे? हे दोन्ही पण याचे काय असतील? फॅक्टर्स असतील. चला आता येस आता मी 10 ला 3 न डिवाइड करतो. 3 3 जार 9. रिमाइंडर 1. हे काही कामाचा नाही आपल्या. रिमाइंडर 0 यायला पाहिजे. गौरी लक्ष द्या. गौरी तुम्ही पण लक्ष द्या. हो सर. त्याच्यानंतर 4 न डिवाइड करू आपण. 10 ला आपण 4 न डिवाइड केलं. 4 2 जा 8. 4 2 जा 8. रिमाइंडर 2. त्याच्यामुळे हे पण डिव्हिजन काही कामाचं नाही. परत 5 न डिवाइड करू आपण 10 ला. 5 2 जार 10. रिमाइंडर 0. मग 5 आणि 2 काय असतील याचे फॅक्टर्स असतील. मग आता मी इथं लिहितो 5, 2. अरे पण बघा ऑलरेडी आहे तिथं 5 आणि 2 दोघं पण. मग डबल डबल लिहायचंय का आपल्याला? नाही. आणि जर असं डबल डबल आलं रिपिटेशन सुरू झालं की आपल्याला काय करायचंय? स्टॉप करायचंय. रिपिटेशन सुरू झालं की स्टॉप करायचंय. आणि डबल डबल नंबर्स लिहायचे नाहीत. म्हणजे 8 आणि 10 या दोघांचे फॅक्टर्सची लिस्ट आपल्या समोर आता आहे. अगन्या आता ही लिस्ट तयार झाली आपल्या समोर. ठीक आहे. समृद्धी तुम्ही पण लक्ष द्या. आता समृद्धी माळी तुम्ही लक्ष द्या इकडं. या दोघांचे फॅक्टर्स फाइंड करण्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का समृद्धी? नाही सर. फॅक्टर्स फाइंड करण्यामध्ये प्रॉब्लेम नाही. कारण काल तुम्ही होता क्लासमध्ये. तुम्ही काल मला फॅक्टर्स फाइंड करून देत होतो. आता पुढे थोडंसं प्रॉब्लेम येत असेल. बघा आता प्रोसिजर पुढची काय ते. तर याच्या पुढचा पॉइंट आहे आपला कॉमन फॅक्टर्स. ठीक आहे. कॉमन फॅक्टर्स म्हणजे काय समृद्धी? तर कॉमन फॅक्टर्स म्हणजे दोघांमध्ये पण असणारा नंबर बघायचा. हा 1 आहे का दोघांकड? आहे. जर दोघांकडेही असेल तर त्याला या नव्या लिस्ट मध्ये घ्यायचं. नवी लिस्ट कशाची आहे आपली? कॉमन फॅक्टर्सची आहे. कशाची लिस्ट आहे? कॉमन फॅक्टर्सची. कॉमन फॅक्टर्स म्हणजे दोघांमध्ये पण असायला पाहिजे. ठीक आहे.
चला 1 आहे दोघांमध्ये, 8 आहे का दोघांमध्ये? नाही. 8 आहे का दोघां नाही, मग सोडून द्या 8 ला. 2 आहे का दोघांमध्ये? हो. आहे. मग आपण त्याला राऊंड करू आणि राऊंड केलं की लगेच या लिस्ट मध्ये त्याला जागा देऊ आपण. ठीक आहे. मग पुढे आहे 4. 4 आहे का दोघांमध्ये? 4 नाही दोघांमध्ये, ते पण सोडून देऊ. मग आता मला सांगा कॉमन फॅक्टर्स कोणते आहेत या दोघांचे? 1 अँड 2. 1 अँड 2. मग आता हायएस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे कॉमन फॅक्टर पैकी जो सगळ्यात हायएस्ट आहे, असा ओळखा सांगा बरं. 1 आणि 2 मधला सगळ्यात हायएस्ट नंबर कोणता आहे? 2 आहे. सरळ सरळ. मग यालाच आपण हायएस्ट कॉमन फॅक्टर म्हणण्याच्या ऐवजी आपण काय म्हणतो? HCF. आपण काय म्हणतो? HCF. मग HCF कोण आहे सांगा बर? 2. आलं का लक्षात? गौरी समृद्धी लक्षात आलं का? हो सर. बघा, मी आणखीन एकदा सांगतो. पहिल्यांदा काय करायचं? हे पहिल्या नंबरचे फॅक्टर्स फाइंड करायचे, त्यांची लिस्ट बनवायची. त्याच्यानंतर दुसरा नंबर लिहायचा, त्याचे फॅक्टर्स फाइंड करायचे, त्यांची लिस्ट बनवायची. मग लिहायचं कॉमन फॅक्टर्स आणि अशा नंबर्सला राऊंड करायचं जे की दोघांमध्ये पण असले पाहिजेत. जर दोघांमध्ये असतील त्याला राऊंड करायचं. राऊंड केलं की लगेच त्या लिस्ट या कॉमन फॅक्टर नावाच्या लिस्ट मध्ये आपण त्यांना ठेवून द्यायचं. ठीक आहे. मग आता जेवढे काय होतील ते लिहिले. मग हे लिहिल्याच्या नंतर पुन्हा हायएस्ट कॉमन फॅक्टर फाइंड करायचं आहे आपल्याला. म्हणून या कॉमन फॅक्टरच्या लिस्ट मधला सगळ्यात मोठा नंबर जे आहे त्याला आपण म्हणायचं हायएस्ट कॉमन फॅक्टर. ठीक आहे. यस. मग आता एक तर करून दाखवला मी फर्स्टचा. सेकंड, थर्ड, फोर्थ तुम्हाला करायचे. ट्राय करा तुम्ही. कोण बोललं बेटा आता? सर कॉमन फॅक्टर फक्त 2च लिहायचे का किती पण लिहू शकतो? किती पण असू शकते बेटा, किती पण असू शकतात कॉमन फॅक्टर, किती पण असू शकतात. पर्टिक्युलर या केस मध्ये आपण 8 आणि 10च्या 2च आहेत. ठीक आहे. तर कधी 3 असतील, 4 असतील. नाही, किती पण असू शकतात. कॉमन फॅक्टर्स हे कितीही असू शकतात. आलं लक्षात? जेवढे आहेत तेवढे लिहायचे. 100 असतील तर 100 लिहून टाकायचे. ओके सर. विहान? हो सर. ठीक आहे. हा विहान ट्राय कर तू बेटा. सेकंड, थर्ड, फोर्थ ट्राय कर. बरं विहान, तुला फॅक्टर्स फाइंड करता येतील का? हो सर. काल होतास का तू क्लासला विहान? हो सर. हा मग बेटा तुला आता फॅक्टर्स फाइंड करता येतात, कॉमन फॅक्टर्स फाइंड करता येतात. HCF फाइंड करून दाखवतो. सेकंडचं आहे 12. गुड. छान. कोण सांगितलं आता हे 12? समृद्धी. वा शाबास समृद्धी. गुड. करेक्ट आहे. सेकंडचा आन्सर 12 इज करेक्ट. पहिल्याचा आन्सर आहे आपल्या आत्ता काढले आपण 2. सेकंडचा समृद्धीनं सांगितली 12. दॅट इज करेक्ट. आता मला थर्ड आणि फोर्थचा पटकन आन्सर द्या. थर्डचं सेकंड आणि फोर्थचं 10. तर मी सांगू? 11 थर्डचं 11 इज करेक्ट आन्सर. थर्डचं 11 इज करेक्ट आन्सर. करेक्ट. करेक्ट. फोर्थचं 10 हे पण करेक्ट आहे. शाबास. गुड. छान. फर्स्ट 2 आहे का सर? फर्स्ट 2 आहे सर? हा पहिल्याचं 2 आहे बेटा. बरं. करेक्ट. फर्स्टचं 2 आहे, सेकंडचं 12 आहे, थर्डचं 11 आहे, फोर्थचं 10 आहे. आता मला माझा क्वेश्चन आहे पार्थला. पार्थ सनी म्हणले तर तुम्हाला समजवतो मग तुम्ही घ्या. सनी म्हणले पार्थ आहे का? येस सर. हा पार्थ झालं का बेटा तुझं?
नाही सर. कोणतं चालू आहे बेटा? सर कोणतं चालू आहे तुझं? सर मी इकडे आलतो, म्हणजे मामाच्या रूम मध्ये आलतो. हो हो. बर 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 बर, मग आता करशील का? हो सर. कर बेटा, कर कर कर. अगन्या, तुम्ही काय करताय? अगन्या, अगन्या गेली का? आहे आहे अगन्या. अगन्या, हा अगन्या, हे करता येईल तुम्हाला? करा बेटा, ट्राय करा. करा करा करा. दुसऱ्यांचं झालंय याचा अर्थ असं नाही की आपण करायचं नाही, असं नाही. दुसऱ्याने फास्ट पटकन केले याचा अर्थ आपण करायची गरज नाही असं अजिबात नाही. सगळ्यांना सांगतो मी, दुसऱ्यांचं झालं तरी आपण आपलं करायचं काम आपण करायचं, भले आपल्याला वेळ लागला तर हरकत नाही. सर व्हिडिओ स्टॉप झालाय. व्हिडिओ चालला गेलाय? चला, ज्यांचं झालंय त्यांच्यासाठी मी आणखीन देऊ का रे? केलीच नाही एक सुद्धा. एक सुद्धा हो सर द्या. काय बोलतो? ओके, ठीक आहे. लिहू नका ना समजायला आता. काय त्याचं काय? सर झालं. यस, सगळे झाले बेटा. विहान, इकडे तिकडे फिरत बोलतो, अभ्यास आता करायलास तू? हा? तुला इकडे तिकडे फिरण्यासाठी अभ्यास नाही. चलो नेक्स्ट नंबर 64 and 20. सेवेंथ आहे 120 and 140. एट्थ आहे 96 and 84. आणि नाइन्थ आहे 60. आणि टेन्थ आहे 26 and 39. 26. चला पट 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 सॉल्व करायचे छान पैकी. कंटाळा अजिबात करायचं नाही. जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं परफेक्शन येईल आपल्या याच्यामध्ये. ठीक आहे. आणि मॅथमॅटिक्स हा सब्जेक्टचा अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं असतं? अभ्यास करायचा म्हणजे प्रॅक्टिस करायची असते जास्तीत जास्त. ठीक आहे. जी गोष्ट आपल्याला इथे आहे त्याची नेहमी नेहमी प्रॅक्टिस करायची, जी येत नाही ती सरांकडून समजून घेऊन परत त्याची प्रॅक्टिस करायची. सर मला यायला पण टाइम लागायला. लागू दे बेटा, करत राहतो, फक्त करत राहा, टाइम लागू दे. सध्या आपल्यासाठी स्पीड इम्पॉर्टंट नाही, अॅक्युरसी इम्पॉर्टंट आहे. सांग, आन्सर सांग खरं. मला ते करू दे त्यात आन्सर मुश्किल. फिफ्थचं किती आलं बेटा? मस्त पाडाला इथं बॉम्बलेट फिरायला.
सर बघा माझं ते कोण बघा सर हा समृद्धी सांगा बेटा. आवाज इकडून तिकडे फिफ्थचा येईल. आन्सर किती आला समृद्धी? सर 2 आलं. ओके ठीक आहे. हा सर मला समजून झालं एकदा समजून. हो सांगतो बेटा, मी सांगतो, अजून एक सांगतो. हा लगेच सांगतो. ठीक आहे. तर sixth फिफ्थचा answer आहे two आला. 2. 6चं पण 2 आलं नाही रे, 6 जास्त यायला पाहिजे. 5चं 2 ठीक आहे. 6चं बघा बरं, चेक करा. तोपर्यंत मी 5चं करून दाखवतो. अगन्याला आणखीन पण थोडं प्रॉब्लेम आहे, कारण अगन्या काल अब्सेंट होती, त्याच्यामुळे तिला फॅक्टर्स फाइंड करण्यामध्ये अडचण येत आहे. तर आपण अगन्यासाठी 5th वाला क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. ठीक आहे, चला. तर 5th क्वेश्चन मध्ये पहिला नंबर आहे आपला 32. आता त्याची आपल्याला काय करायचंय, फॅक्टर्सची लिस्ट तयार करायचंय. तर सगळ्यात पहिल्यांदा अगन्या लक्षात ठेवा, कधीही कोणत्याही नंबरचे फॅक्टर्स म्हणले तर 2 फॅक्टर्स हे फिक्स असतात. 2 फॅक्टर्स हे फिक्स असतात. कोणते असतात बेटा? सर वन आणि जे अनदर नंबर असतात ते. हा, 1 अँड नंबर इटसेल्फ, म्हणजे जो नंबर आहे आपल्या ज्या नंबरचे फॅक्टर्स फाइंड करायचे तो नंबर आणि 1 हे 2 नंबर याचे फिक्स फॅक्टर्स आहेत. त्याच्यामुळं आपण डायरेक्ट याच्या फिक्स फॅक्टरच्या लिस्टमध्ये तो नंबर आणि 1 डायरेक्ट लिहू शकतो, काय अडचण नाही. आता पुढे काय करायचं, पुढची स्टेप लक्षात घ्या आता, ही इम्पॉर्टंट आहे. इथपर्यंत तुम्हाला येतंय. आता बघायचं आपण 1 आहे, 1च्या नंतरचा नंबर आहे आपला 2. 1च्या नंतर कंपल्सरी 2च येते प्रत्येकाच्या वेळेस. आता काय करायचं, 32 ला आपण डिवाइड करायचं अगन्या 2 न डिवाइड करायचं. हे लॉंग डिव्हिजन तर येतं तुम्हाला. यस, मी शॉर्ट डिव्हिजन पण शिकवलंय आपल्या कितवीच्या 4th आणि 5thच्या क्लासमध्ये शॉर्ट डिव्हिजन पण शिकवलंय. चला आपण लॉंग डिव्हिजन करू, काय अडचण नाही. 2 1s are 2, रिमाइंडर 1, हे आपण इथं 2 घेतला. 2 6s are 12. 2 6s are 12. काय आला आपलं रिमाइंडर? रिमाइंडर आला आपला 0. आणि अगन्या लक्षात ठेवायचं, आपलं लक्ष असलं पाहिजे रिमाइंडर कड. रिमाइंडर 0 आला याचा अर्थ हे जे कोशंट आणि हे डिवायझर आहे ते आहे त्याचे फॅक्टर्स. कशाचे फॅक्टर्स? 32चे फॅक्टर्स आहेत. तर नंबर कोणताही येऊ द्या इथं, आता 32 आहे म्हणून चालू आहे, पुढे एक 120 येईल, 96 येईल, काही येऊ द्या. जर आपण त्याला 2 न डिवाइड केलं, रिमाइंडर 0 आला, तर या दोघांनाही काय करायचं, या लिस्टमध्ये टाकून द्यायचं. कोणत्या दोघांना? या 2 ला आणि या कोशंटला. ठीक आहे, 2 कोण आहे? डिवायझर. हा डिवायझर आणि हा कोशंट, या दोघांनाही कुठं टाकायचं? या लिस्टमध्ये. कशाची लिस्ट आहे आपली ही? फॅक्टर्स फाइंड करायची लिस्ट आहे. चला मी लिहून टाकतो 2 and 16. चलो, आता पुढचा नंबर आहे माझा 3. ठीक आहे, आता मी 3 न डिवाइड करतो याला. 3 न 32 ला डिवाइड करतो. 3 1s are 3, 0 2. 3 न 2 ला डिवाइड करू शकत नाही. 3 0s are 0 आणि रिमाइंडर आला माझा 2. आणि अगन्या लक्षात ठेवा, रिमाइंडर जर 2 आला आपला, तर आपलं ते काही कामाचं नाही. ते डिव्हिजन आपल्या काही कामाचं नाही. त्याला मी सरळ इथं काट मारून टाकतो. ठीक आहे सर रिमाइंडर 1 आला तर? रिमाइंडर 1 आला तरी आपल्या काही कामाचं नाही. आपला मतलब आहे फक्त आणि फक्त रिमाइंडर 0 ची. ठीक आहे, रिमाइंडर 0 आला तर तो आपला मित्र आहे, नाही तर तो आपला कोणीही नाही. ठीक आहे, चलो नेक्स्ट. आता मी 3 झालं, मी आता त्याला 4 न डिवाइड करून बघतो. 32 ला किती न डिवाइड करणार आता? 4. का बरं 4 न करणार सांगा? सर कारण 3 न झालं नाही म्हणून. करेक्ट. 3 न हो न हो, 3 न झाल्याच्या नंतर पुढचा नंबर कोणता आहे? 4. 4 न डिवाइड करायचं. चला, 4 8s are 32, 4 8s are 32. रिमाइंडर 0 आला. रिमाइंडर 0 आला की आपल्याला आनंद व्हायला पाहिजे, बरोबर आहे. लगेच आपण त्याला उचलायचं ह्या 4 आणि 8 ला आणि या लिस्ट मध्ये टाकून द्यायचं. ठीक आहे, चला
आता पुढे कशाने डिवाइड करायचं अगण्या? 5. 5 ने डिवाइड करायचं. शाबास, करेक्ट. 32 ला मी 5 ने डिवाइड केलं. 5 6 जार 30, रिमाइंडर 2. मग आता रिमाइंडर 2 आलाय, कसं करायचं अगण्या? सर आता 6 न करायचं. आणि याला काय करायचं? हे काही कामाचं आहे का आपल्या? नाही. नाही, याला सोडून द्या किंवा असं काट मारून टाका, त्याचा काही यूज आपल्यासाठी नाही. ठीक आहे. तर 5 ने डिवाइड केलं, 6 न आता डिवाइड करायचंय आपल्याला. चला 6 न डिवाइड करू आपण 32 ला. 6 5 जार 30. परत रिमाइंडर 2 आला. आहे का काही कामाचं आपल्या हे? नाही. नाही. चला मग आता कितीने डिवाइड करू? कितीने हा? करू आता डिवाइड? 7 न. 7 न करायचं. शाबास. 7 न मी डिवाइड केलं 32 ला. 7 4 जा 28, रिमाइंडर 4. आहे का काही कामाचं आपल्या 7 न केलं डिव्हिजन? नाही. नाही. मग आता कितीने डिवाइड करू? 8. 8 न करायचं. शाबास. 8 न डिवाइड केलं 32 ला. 8 4 जा 32, रिमाइंडर 0. रिमाइंडर 0 आला अगण्या. हो सर. मग आता हे कामाचं आहे का आपल्या? हो. मग आता कामाचं आहे म्हणजे त्याला काय करायचं आपण? त्या लिस्ट मध्ये टाकायचं. शाबास, गुड. हे असं आन्सर पाहिजे आपल्याला. 8 आणि 4 ला मी आता इथं लिस्ट मध्ये आन्सर मध्ये ह्या लिस्ट मध्ये टाकून दिलं. पण थोडं ऑब्झर्वेशन करा. 8 आणि 4 ऑलरेडी या लिस्ट मध्ये होते. सर 34 डेट आणि अगण्या, या लिस्ट मध्ये ऑलरेडी 4 आणि 8 होते. आपण परत एकदा 8 आणि 4 लिहिलंय. आपल्या लिस्ट मध्ये डबल डबल नंबर लिहायचे का नाही? रिपीट नंबर लिहायचे नाही. नाही लिहायचे बेटा. आता इथं लक्षात ठेवा, रिपिटेशन जमणार नाही आपल्या या नंबर मध्ये. रिपिटेशन पाहिजे का आपल्याला? नाही. रिपीट जर होत असतील तर एकच वेळेस लिहायचं. आता इथं पण 4 आहे, इथं पण 4 आहे. एकाला ठेवावं लागेल, एकाला आपल्याला काढावं लागेल. आलं लक्षात? इथं पण 8 आहे, इथं पण 8 आहे. आपल्या दोघांपैकी एकालाच ठेवावं लागेल. ठीक आहे. चला मग मी आता जे नवीन घेतलेत त्यांना मी असं काढून टाकतो. चालतंय? हो सर. हा. आणि आता इथून पुढला पॉईंट पण लक्षात ठेवा. पहिली गोष्ट तर आपल्याला रिपीट मध्ये आपण या लिस्ट मध्ये नंबर ठेवणार नाही. आणि जेव्हा केव्हा रिपिटेशन सुरू झालं, आता आपण काय केलं? रिपिटेशन आपण आता इथे नंबर लिस्ट मध्ये 2 नंबरला टाकल्या आपल्याला लक्षात आलं की रिपीट होत आहे ते 2 नंबर. मग रिपिटेशन सुरू झालं की आपण आपलं डिव्हिजनचं आहे ते स्टॉप करायचं. आपण काय करायचं? डिव्हिजन स्टॉप करायचं. अगण्या एक लक्ष द्या. आपण हे काय करायचं? डिव्हिजन स्टॉप करायचं. डिव्हिजन करायचं स्टॉप. ठीक आहे. कधी करायचं स्टॉप करायचं डिव्हिजन? ज्या वेळेस रिपिटेशन सुरू होईल त्यावेळेस आपण डिव्हिजन स्टॉप करायचं. ठीक आहे. हा. मग आता स्टॉप केल्याच्या नंतर आता मी बिना कामाचं जेवढं आहे तेवढं काढून टाकतो. ठीक आहे. हे सगळं माझं रफ वर्क होतं, हे मी काढून टाकलं. हे रिपिटेशन व्हायला पण मी काढून टाकलं. ठीक आहे. मग आता हे माझा पूर्वीचाच आहे, हे 8 आणि 4. ठीक आहे. मग आता अगण्या लक्ष द्या. 32 चे फॅक्टर्स कोणते कोणते आहेत? 1 आहे, 32 आहे, 2 आहे, 16 आहे, 4 आहे आणि 8 आहे. ठीक आहे. एवढेच फॅक्टर्स आहेत. ह्याच्यापेक्षा जास्त फॅक्टर्स नाहीत. ह्याच्यापेक्षा एक्स्ट्रा फॅक्टर्स नाहीत. असं समजू नका की आपल्याला माहित आहे तेवढे लिहिले, आणखीन काही असतील माहित नाहीत, असं काही नाही. फॅक्टर्स हे कधीही फिक्स नंबर ऑफ फॅक्टर्स असतात. कोणत्याही नंबरचे नंबर ऑफ फॅक्टर्स हे फिक्स असतात. कोणत्याही नंबरचे नंबर ऑफ फॅक्टर्स फिक्स असतात. याचा आन्सर एकाचं एक, दुसऱ्याचं दुसरं, तिसरं असलं येणार नाही. सगळ्याचा आन्सर सेमच येणार. 32 चे फॅक्टर्स म्हणल्यानंतर प्रत्येकाचे हेच फॅक्टर्स येणार, वेगळे येणार नाहीत. ठीक आहे. ओके. अगण्या कळालं? हो सर. हा. आता अगण्यात तुमचं काम आहे पुढचं. मी फाइंड केले 32 चे. तुम्हाला फाइंड करायचंय. ओके. तर तुम्हाला अगण्याला फाइंड करायचे 54 चे फॅक्टर्स. करा पटकन फॅक्टर्स फाइंड. अगण्या. हो सर. चला कुणाचं कम्प्लिटेड झाले सांगा रे पटकन. सर माझं विहानचं झालंय. ठीक आहे. विहान सांग बेटा 6 चा आन्सर काय आहे? 6 चा HCF किती आहे? सर 2. नाही. 4 is the correct answer. 4 is the
करेक्ट आंसर 4. सर ओरली अच्छा. किया हा ओरली सर. केलास? कोण? आर्यन? सर सभी ओरली कर रहा हूँ. आर्यन तसं करू नकोस बेटा. हे बघ, ह्याचे आन्सर्स फाइंड करणं हे आपला उद्देश नाही, कारण ह्याचे आन्सर घेऊन काय कुठे विकायचे का बाजारात आपल्याला घेऊन? हा? हे आन्सर्स इम्पॉर्टंट नाही, ते करायची सवय लागणं स्वतःला इम्पॉर्टंट आहे. ओरली केलास बेस्ट आहे, छान, हुशार आहेस तू. पण हे बघ, हुशार जरी आपण असलो तरी पण आपल्याला काही गोष्टी हे प्रॅक्टिस करावंच लागते. तू प्रॅक्टिस कर बेटा, छान, चांगली गोष्ट आहे. तू ओरली केलास ती पण चांगली गोष्ट आहे, पण तुला बाय प्रोसिजर पण करायलाच पाहिजे. ओके सर. कर बेटा कर. आर्यन कंटाळा करू नकोस, कर. सर हा सर जर आपल्याला मोठ्या नंबरचं करायचं असेल तर मग कसं करायचं? परत तेच करायचंय आपल्याला, नवीन काही नाही करायचं. पहिल्यांदा लिहायचंय 1 and 54. बरोबर आहे? हा. मग आता कितीने डिवाइड करणार? पण 2 न डिवाइड करणार, 2 न. हो सर 2 9 करा 50. मग, करा मग डिवाइड, करा डिवाइड. 54 ला करा 2 न डिवाइड. सर 7th आन्सर. मी म्हणाले सर कम्प्लीटेड सर. 120 आणि 140 करायचे ना, तर असं मोठ्या नंबरचं कसं करायचं? सर 7th आन्सर. अगं मी येतो तुमच्याकडं. 7 चा आन्सर सांग. सर 42. 42 नाही बेटा, मला नाही वाटत. सर 10 20. 20 इज करेक्ट आन्सर. 7 चा आन्सर ज्यांचं ज्यांचं 20 आलंय त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स, आणि ज्यांचं आलं नाही त्यांनी काय करायचंय? परत करायचंय, परत करायचं. अगन्या सांगा, आता 54 आहे. 54 ला कितीने डिवाइड करणार अगन्या? सर 2 न. करा मग 2 न डिवाइड. चला, 8 झालंय की कुणाचं? आयुष हो, सर. जाधव. सर माझं 12 बर. विश्वास पाटील, एकाही क्वेश्चनचा आन्सर दिला नाही तुम्ही आज. विश्वास, आवाज ऐकू येतो का माझा? विश्वास, सर 20 आन्सर रेट सर, म्हणजे ते 12. शाबास. आयुष जाधव यावर्षी छान आन्सर दिला बघतो, हुशार झाला यावर्षी. 12 इज द करेक्ट आन्सर. आणि सर 9चा 30. 9चं 30 पण करेक्ट आहे. आणि 10चा 13. शाबास. कोण सांगितलं रे हे 10चं आन्सर? कोण सांगितलंय? सर आयुष मी. जाधव. आयुष. हा सर. आयुष जाधव का आयुष पवार? आयुष जाधव. शाबास. आयुष जाधव करेक्ट आहेत तुझे सगळे आन्सर. हा सर. चला, ज्यांचे जाणले त्याने पटापट पटापट सॉल्व्ह करा बरं. कंटाळा करायचा नाही, चुकत असतंय, चुकल्याशिवाय येत नाही. मॅथमॅटिक्सचा एक रूल लक्षात ठेवा, जो जेवढं जास्त चुकेल तो तेवढं जास्त पुढे जाईल. चुकलं तर वाईट वाटून घ्यायचं काही कारण नाही, आणि मॅथ मध्ये चुकलं तर काहीही नुकसान नसतंय. ठीक आहे? चला, अगन्या केलं का डिवाइड केलं? 54 ला 2 न डिवाइड केलं का? सर डिवायडेशन कसं करायचं समजावून झाले फक्त.
सर डिवायडेशन कसं करू ते समजावून झाले सर ते नंबर मध्ये थोडं ओ कन्फ्युजन ठीक 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 आहे ठीक आहे ठीक आहे बेटा, मी सांगतो बेटा. बघा आता 54 असं लिहायचं. 54 याला डिवाइड करायचंय आपल्याला कशानं? याला आपल्याला डिवाइड करायचंय 2 न डिवाइड करायचंय. ठीक आहे. हा, आता पहिल्यांदा आपण काय करणार? लेफ्ट हँड साइड कडून डिवाइड करायला चालू करणार. आणि डिव्हिजन मध्ये रूल काय आपला? कोण केलं रे शेअरिंग? हा, आणि आपल्या डिव्हिजन मध्ये रूल काय आहे? डिव्हिजन मध्ये रूल आहे आपला, आपण एका वेळेस एकाच डिजिटला डिवाइड करतो. एका वेळेस एकाच डिजिटला डिवाइड करतो. चला मग आपण 2 ना आता आधी कुणाला डिवाइड करायचं? 4 ला करायचं का 5 ला करायचं का 54 ला डायरेक्ट करायचं? सांगा बरं. पहिल्यांदा करायचं बेटा 5 ला. हा, मग बघू आपण 2 ना आपण 5 ला डिवाइड करू. पण 5 हे 2 च्या टेबल मध्ये येते काय आपल्याला? नाही. बघू आपण 2 चा टेबल म्हणून. 2 1 जार 2, 2 2 जार 4, 2 3 जार 6. पुढे चाललं 2 3 जार 6 म्हणल्यानंतर पुढे चाललं, मोठा आहे ते 6. ठीक आहे. आणि 2 2 जार 4 म्हणलं तर कमी आहे. आणि या दोघांच्या मध्ये आहे 5. मग आता इथे तर आहे 5, टेबल मध्ये तर येत नाही. मग अशा वेळेस काय करायचं आपण? तर टेबल मध्ये त्याच्या एकदम जवळचा पण छोटा, जवळचा पण छोटा असा नंबर घ्यायचा आपण. काय आहे मग? 2 2 जार 4, 2 2 जार 4. ठीक आहे. 2 3 जार 6 पण होऊ शकतंय. 2 3 जार 6 पण होऊ शकतंय. ते पण जवळचाच आहे, पण जवळचा आहे पण ते 5 पेक्षा मोठा आहे. त्याच्यामुळे आपण 5 पेक्षा छोटा नंबर घेऊ. कोणता आहे छोटा नंबर? 4 आहे, जे की 2 च्या टेबल मध्ये आहे. 2 2 जार 4. मग इथं लिहायचं 2 2 जार 4. ठीक आहे. हा, आता या दोघांचं सबट्रॅक्शन करायचं. 5 मायनस 4 1. आणि आत्ताच मी तुम्हाला रूल सांगितला. रूल काय आहे? एका वेळेस एकाच डिजिटला डिवाइड करायचं. एका वेळेस एकाच डिजिटला. मग आता बघा, आपण 5 ला डिवाइड केलं, काहीतरी रिमाइंडर राहिलंय, असू द्या रिमाइंडर, त्याची काय आपल्याला अडचण नाही. पण आता आपल्याला डिवाइड कुणाला? 1 ला करायचं का? 1 ला नाही डिवाइड करायचं आपल्याला. 1 तर रिमाइंडर आहे. मग आता आपण वरून एक डिजिट घ्यायचा. एकच डिजिट, एका वेळेस एकच डिजिट. वरून एक डिजिट घेतला आपण. 5 च्या नंतर नेक्स्ट डिजिट आहे 4. हे झाला आपला 4. खाली घेतला, रिमाइंडर पुढे 1 होता म्हणून हे तयार झाला आता 14. आणखीन पण लक्षात ठेवा, माझा रूल आणखीन तेच आहे. आपण एका वेळेस एकाच डिजिटला डिवाइड करू शकतो. हा जरी तुम्हाला 14 वाटत असला तरी याच्यातला फक्त आपण 4 घेतलाय. 1 तर आपल्याला ऍज अ रिमाइंडर आलेला आहे. ठीक आहे. हा, त्याच्यामुळं हा 14 झाला. ऍक्च्युली आपण 14 ला नाही करणार नव्हतो डिवाइड, आपल्याला करायचंय 4 लाच डिवाइड. पण ऑलरेडी इथं एक 1 आहे रिमाइंडर, मग त्याला धरून आपण एक नंबर नवीन तयार केला 14. आता 2 ना आपण 14 ला डिवाइड करायचंय. तर 2 च्या टेबल मध्ये 14 येते का बघा बरं. 2 1 जार 2, 2 2 जार 4, 2 3 जार 6, 2 4 जार 8, 2 5 जार 10, 2 6 जार 12, 2 7 जार 14. 2 7s are 14. आता सांगा रिमाइंडर किती आलं? 0. आता जर रिमाइंडर 0 आलं तर या दोघांना आपण या लिस्ट मध्ये टाकू शकतो. ओके, ठीक आहे. मग अगण्या, तुम्हाला आता भरपूर काम करावं लागणार आहे. तुम्हाला डिव्हिजन शिकायचंय, फॅक्टर्स फाइंड करायला शिकायचंय, टेबल पाठ करायचे. विहान, तुझं आले का बेटा? बाकीचे क्वेश्चन जे चुकले होते ते येऊ लागलेत का? नाही सर. नाही, कुठेतरी चुकला नाही. एक तर तू आज लेट केलास, त्याच्यामुळं काय हरकत नाही बेटा. ट्राय करू आपण, आणखी एकदा करू. मी एक एक क्वेश्चन आता सॉल्व्ह करून दाखवायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. बरं, बाकीचे आता कोण कोण आहेत आणखीन क्लासमध्ये आपल्या? आयुष पवार आले का तुझे सगळे? सर. बर. विपुल स्वामी तुझे आले का सगळे? विपुल स्वामी. यस सर.
ओके. आर्यन केंद्रे तुझे आले बेटा सगळे? आर्यन, आर्यन केंद्रे सांग बेटा तुझे आले का नाही आन्सर? गुरुराज पाटील केले का बेटा? हा गुरु कळाले का तुला? हे जमलाले सगळ्याचे आन्सर फाइंड करता येऊ लागले तुला? ती फक्त जसं आन्सर केलं तसं हो का नाही? गुरुराज, गुरुराज तुला करायला काय झालं? आन्सर बघून लिहायचं. गुरुराज सांग बेटा. ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. पुढे कोण आहे आणखी? आयुष दादा नंतर ऑलरेडी आन्सर सांगितले. करण तिडके कसा आहे करण? आवाज येतच नाही तुझा आता. करण आले का तुझे आन्सर्स? सर 2-3 हा कर बेटा कर, राहू दे दम्मानं कर पण कर. ठीक आहे. हो बर. पार्थ, पार्थ सर 3 राहिलेत. ओके बेटा 3 राहिले तरी हरकत नाही, पण करत राहायचं, थांबायचं नाही. क्लास संपला तरी पुढे अजून अर्धा तास अभ्यास करत बसायचं. पण हे काम झाल्याशिवाय पुन्हा दुसरं काम करायचं नाही. एखादी काम एकदा हातात घेतलं की ते कम्प्लीट करायचं, मगच दुसऱ्या कामाकडे निघायचं. मग ते खेळायचं असू दे ना अभ्यासाचं असू दे. हे 10 क्वेश्चन्स आहेत आपले. 10च्या 10 क्वेश्चन झाल्याशिवाय आपण उठायचंच नाही. मग भले अजून 5 वाजले तरी हरकत नाही. असा अभ्यास केला तर होत असते. चिकाटीनं अभ्यास करायला पाहिजे. अभ्यास काय बायलक असते का? नसतं. हा बर. विश्वास पाटील, विश्वास पाटील आहे का? विश्वास होमवर्क देणार हो देणार आहे बेटा. होमवर्क पण आहे आज. आणखीन 10 क्वेश्चन्स देणार आहे मी तुम्हाला घरी करायला. बर सर. हा विश्वास पाटील. बर ठीक आहे. प्रथमेश आणि गौरी, प्रथमेश आणि गौरी. प्रथमेश आहे का गौरी आहे इथं आता ऑनलाईन? प्रथमेश, गौरी येस सर. कोण आहे? प्रथमेश आहे? सर मी प्रथमेश आहो सर. हा मग केलास का बेटा प्रथमेश? फॅक्टर्स फाइंड केलास? येस सर. ओके. गौरीला जमलाले का रे फॅक्टर्स फाइंड करायला? सांगितल्यापासून प्रथमेश हा थोडं थोडं तिला मदत करत जा बेटा. तिच्यासाठी थोडं जास्त आहे हे, पण तरी पण मदत करत जा थोडीशी. तिला डिव्हिजन वगैरे आणखी त्याच्यामध्ये तिची एक्सपर्टाईज नाही. तिला डिव्हिजन चांगलं आलं की मग पुढे पुढे ह्या गोष्टी करू आपण. डिव्हिजन पण जेवढं होईल तेवढं लक्षात, प्रोसिजर वगैरे लक्षात ठेव म्हणा. तिला नाही लक्षात आलं तर मी परत तिला शिकवणार आहे, काही विषय नाही त्याचा. पण तुझं मात्र तू चांगलं जेवढी दिल तेवढं प्रॅक्टिस कर बेटा रोजच्या रोज. येस सर. हो विचारू का? केली नाहीत ना आन्सर बघून दिलीस तुम्ही. आपण पण विचारलं ते घ्यायचं. चला. समृद्धी, समृद्धी माळी, समृद्धी माळी बहुतेक आहे. ठीक. चला आणखीन तुम्हाला मी 10 क्वेश्चन देतो. उद्या परत आपल्याला हेच कॉमन फॅक्टर HCF शिकायचं आहे. ठीक आहे. उद्या पण आपल्याला हेच शिकायचंय. प्रॅक्टिस भरपूर करावं लागतंय. हे काही उगा असं कीर्तन ऐकल्यासारखं उगा छान छान ऐकायचं असं नाही, तसं करायचं असलं नसतंय. मॅथमॅटिक्स आहे. मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला प्रॅक्टिस करायचं असते. कन्सेप्ट क्लिअर करायची, प्रॅक्टिस करायची, कन्सेप्ट क्लिअर करायची, प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. आणि याला पर्याय दुसरा नाही. आता हे 10 क्वेश्चन्स आहेत.
हे ज्यांचे 10 क्वेश्चन झाले नाहीत त्यांनी परत करा ते 10 क्वेश्चन्स. विहानचे चुकलेत, विहान परत प्रयत्न कर, 10 चुकू दे, तुझं काही प्रॉब्लेम नाही. चुकतंय कुणाचं, ज्याला सॉल्व्ह करतंय त्याचं चुकत असतं, जे सॉल्व्हच करत नाही त्याचं काही चुकल का कधी? नाही चुकत. हा यस. ते हिनं आन्सर फक्त जशाला जसं लिहून गेले, तिने सॉल्वच केली नाही ते. हा तिला थोडा डिव्हिजनचा प्रॉब्लेम आहे. पण ते उगत आन्सर बोर्डवरती दिले तीच ह्याच्यात लिहून निवांत बसली. हा मग तिची थोडीशी मेथड तशीच आहे, तिनं फक्त बोर्डवर जे दिलंय ते कम्प्लीट करते, लिहून घेते, पण समजून घेत नाही. आणि समजून घेत नाही ह्याचा रिझन हे आहे की तिचं थोडंसं बेसिक कच्चं आहे. बेसिक म्हणजे तिचं एक तर टेबल्स आणि दुसरी गोष्ट म्हणजे डिव्हिजन मध्ये पण थोडा प्रॉब्लेम आहे. सबट्रॅक्शन, ऍडिशन ह्याच्यामध्ये जरा चांगलं तिचं झालं तर मग हे बाकी सगळ्या पुढच्या गोष्टी करता येतील. करून घेऊ आपण, काय अडचण नाही. सर चुकते ना, लिहून घेतले. हा बरोबर आहे. चला ठीक आहे, लिहून तर घेते ती. लिहून तर घेते, काही प्रॉब्लेम नाही, लिहून घेऊ द्या, काय अडचण नाही. पण थोडं तिचं extra- आणखीन घ्यावं लागणार, तिचं तुझा पर्याय नाही त्याच्याशिवाय. तिला डिव्हिजन मध्ये पण मला लक्षात आलं, तिला डिव्हिजन पण पाहिजे तसं येत नाही. तिनं प्रॅक्टिस केली नाही डिव्हिजनची. क्लास सुरू ऑनलाईन, हातात मोबाईल घेऊन इकडे तिकडे फिरणं अजून. तसं नाही करायचं अगण्या. कमीत कमी ऐकून तर घ्यायचं काय चाललंय काय नाही. जर नीट लक्ष देऊन डोक्यावर जोर देऊन जर व्यवस्थित बघितलं चाललंय काय, तर अर्ध्या गोष्टी ऑटोमॅटिक कळतात. नुसत्या ऑब्झर्वेशन नीट लक्ष देऊन बघितलं तर आपल्याला अर्ध्या गोष्टी कळतात. ज्याचा आपला संबंध पण नाही अशा देखील गोष्टी आपल्याला जर लक्ष देऊन बघितलं तर आपल्याला थोड्या थोड्या समजायला लागतात. ठीक आहे. चला मी तुम्हाला आणखीन उद्याच्या होमवर्क साठी मी 10 क्वेश्चन देतो, पटकन मी लिहून घ्या आणि मग उद्या त्याचे आन्सर्स द्या मला. आणि कालचा होमवर्क पैकी काही जणांनी मला पाठवलेत, काही जणांनी नाही पाठवले. ज्यांनी पाठवलेत त्यांचं मी थोडं चेक करायचं राहिलं, मी चेक करून त्यांना रिप्लाय देतो. ठीक आहे सर हो. सर मी उद्या नाही तर परवा येऊ शकणार सर क्लासमध्ये. का बरं रे? लग्न करायचे सर. बर ठीक आहे. आयुष पवार, हा सर. कुणाला जायचंय लग्नाला? आयुषला, तुला जायचं ना लग्नाला? हा तर तू काय करायचं, ज्या दिवशी अब्सेंट होतास त्या दिवशी मला फोन करून विचारायचं, सर काय काय शिकवलो, मी टॉपिक सांगतो, काही विशेष असेल तर सांगतो, कन्सेप्ट क्लिअर करून घेतो, किंवा दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये तुला 5 मिनिटात 10 मिनिटामध्ये रिवाइज करून देतो. ठीक आहे, मला आठवण करून दे पण. सर. येस. सर. हो. सर ब्लॅक स्क्रीन आले. जरा इकडे कर बेटा, येते. सर होमवर्क द्या की. हेच होमवर्कच आहे बेटा हे.
चला घ्या लिहून. सर ब्लॅक स्क्रीन झाले. नाही रे येत. इकडे इकडे सरकव तुझी स्क्रीन, येईल ऑटोमॅटिक. तर झालं. झालं लिहून. सर कम्प्लीटेड. वा छान. लिहून घ्या. ज्यांचं ज्यांचं लिहून घेतलंय त्याने लेफ्ट झालं तरी चालतंय. झालं सर. विश्वास. सर हँग हा, मारला. ज्यांचं ज्यांचं झालं त्यांनी जावा बेटा आता आणि सॉल्व्ह करा तेवढं. सर हँग मारला. बर बर बर. विश्वास आहे का?